आमचे असे दिवस गेले, आम्ही हे केलं. अरे नका. आपल्या लोकांना ना जरा ना दुःख कवटाळून बसायची सवय आहे. मी असं नाही म्हणत आहे की जा मस्त नाचा, पार्ट्या करा, नाही. पण ते झालं. इकडे सुयोग ऑप्टिक्स म्हणून आहे बघ ते, तर तिकडे मी ते काउंटरवरती लेन्स वगैरे विकायचे तेव्हा. होय, महिना दीड महिना मी तिकडे काम केलं. माझा महिना पगार होता 500 रुपये. वाव. तुझा स्वामींवर विश्वास आहे, तुझा देवावरती विश्वास आहे, तर ते स्पिरिच्युअलिटी कधीपासून आली? पुढच्या महिन्याचा हप्ता नव्हता आमच्याकडे द्यायला, पण कुठून देणार आहोत, कारण कामच बंद होतं ना 3-1 वर्ष. तर शेवटी मग एक पार्टी आली आणि ते म्हणाले ठीक आहे आपण उद्या पेपर साइन करू. आम्ही जस्ट विचारलं त्यांना, अरे आपके यहाँ पे वो स्वामी समर्थ का फोटो है ना मंदिर में, उनको देख के मैंने ले लिया. इतके ढसाढसा रडले. बरं तुला माहिती गोलमालचे अर्धे कपडे म्हणजे ही गुलाबी हवाचा जो ड्रेस आहे ना रेड कलरचा, तो मीच आणला होता. माझ्या डोक्यात ध्यानी मनी पण नाहीये की मी सुंदर आहे. जेव्हा पहिल्यांदा मी 3:30 ऑडिशनला गेले होते तेव्हा मला कोणीतरी म्हटलं होतं की तू सुंदर आहेस. संजय जाधव म्हणाले होते तू खूप सुंदर आहेस म्हणून. असं झालं माझं. तुझ्यात आत्ता असणारी क्लॅरिटी आणि खंबीरता जी आहे ना, खमकेपणा, ह्याच्यात मध्यम वर्गाचा कितपत रोल आहे? तुला असं वाटतं का कधी कधी आपण आपल्या पालकांना थोडंसं ग्रँटेड घेतो? दादा ना, मला माझ्या आईवडिलांना मदत करायची, पण मी जर घरी पैसे पाठवले ना तर सासरचं लोक कुरकुर करतात. त्याच्याबद्दल अजूनही तो एक टॅबू आहे. काय आहे ना की सासरच्या माणसांना दुखावून सुद्धा ती स्त्री काही करू शकत नाही आणि अर्धा जीव इकडे जातो कारण आई वडिलांना काही हेल्प करू शकत नाही. एक गोष्ट आपण असं करू शकतो की काय ग जेवलीस का? बरं ठीक आहे चल ठेवते मी कामात आहे. हा काय झालं मम्मा? मग लोकांना असं वाटेल की हिला किती कटकट होते, पण शी लाईक्स इट. तर हे नको घालूच आहे, नाही चांगलं दिसत आहे मम्मी. अय्या आता काय परत सारखं चेंज आमू आता राहू दे. जा ना बाई चेंज करणं नाही चांगलं दिसत. असं गोड फोन केला तर आई हॅलो आई बोल. हे काय झालं तुला? ठीक आहे नाही चौघे, 3-4 प्रेमाच्या रेसमध्ये आपण गेल्या. भाई 30 पर्यंत मला माहितीच नव्हतं एन्झायटी काय आहे यार. मला नव्हतं माहिती. का मला असं फील होतंय, का मला धडधड होतंय, का मला नर्वसनेस येतोय. तुझ्यासाठी स्वावलंबी स्त्री म्हणजे काय? हॅलो हॅलो नमस्कार तुमच्या रे हल्ल. चल सुरू कर जिकडून आहे तिकडे. कॉटन किंग प्रस्तुत द अमुक तमुक शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हाला मी विदूषक नव्हे, मी त्याला कुठलाही जोक क्रॅक करून सांगितलेला नाहीये. हा तर आता एनिवे ती फ्रेम स्विच केली आहे, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्यासोबत आहे अमृता खानविलकर. तिची ओळख करून देण्याची गरज नाहीये, पण तरी ज्या लोकांना माहित नसेल, असं कोणी नसेल, पण अभिनेत्री आपल्या सगळ्यांची लाडकी. नमस्कार. अमुक तमुक शो वर यायचं आज माझं अहोभाग्य असं आहे. अरे बाप आहे. आता काय आता नाटकात पदार्पण करतेय म्हटल्यानंतर काही गोष्टी आता शब्दकोशात ज्या आहेत त्या इन कराव्या लागतात ना, तसं आहे. तर खूपच मजा येते. खूप दिवसांपासून आपला खरं तर एपिसोड करायचा Yes. प्लॅन चालला होता, पण हा फायनली येऊ. हो. आणि जसजशी थंडी वाढत चालली तसं आम्ही या कॉन्व्हर्सेशन्स मधून काही वेळा ऊब आणण्याचा प्रयत्न करतो, तर काही वेळेस आपलाच थरका पडतो. पण डोंट वरी, कॉटन किंग हॅज गॉट अस कव्हर्ड. कॉटन किंगने त्यांचं एरोनिट नावाचं विंटरवेअर कलेक्शन लॉन्च केलंय. जर तुम्हाला त्यांचे हुडीज, स्वेटर्स, निटेड टी शर्ट्स आणि कार्गोज घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता. तुझ्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलली, ज्याला आपण शुद्ध मराठीत स्ट्रगल म्हणू. उमेदीचा काळ. तुझ्या उमेदीच्या काळाबद्दल. आणि तू सगळीकडे हातपाय मारले, म्हणजे तू जे पडेल ते काम केलंयस, ज्या वेळेस जे गरजेचं आहे ते केलंयस. तू याला नाही म्हटली, तू कुरकुर नाही केलं, तू काय स्वतःला ब्लेम नाही केलं. आता आपण ना ज्यावेळेस आणि आता यू आर अ सक्सेसफुल ऍक्टर. ज्यावेळेस आता म्हणजे आत्ताच्या स्पेसिफिकली लोकांबद्दल बोलायला गेलं ना, स्ट्रगल म्हटलं, कारण आता बऱ्यापैकी लोकांकडे इनफ हाताशी पैसे आहेत, एक इनफ सुबत्ता आहे. ज्यावेळेस आपण लोकांच्या स्टोरीज ऐकतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं एवढं स्ट्रगल करण्याची काय गरज आहे, किंवा एवढं स्ट्रगल का करायचा. तू कधी त्याचा मार्केट नाही करत, त्याच्याबद्दल फार बोलत नाही, किंवा ते त्याचा झेंडा घेऊन मिरवत नाही, त्याच्यावरती उभी राहत नाही. व्हॉट इज दॅट फेज फॉर यू आणि हाऊ दॅट मेड यू? मी तुला सांगू, जेव्हा आपण आत्ता इथे बसून ज्या गोष्टीला स्ट्रगल म्हणतोय ना, त्यावेळेस ते आयुष्य होतं. थँक्यू फॉर सेइंग दॅट. ते आयुष्य होतं. म्हणजे माझी आई जेव्हा मला नाश्त्यात चहा चपाती द्यायची आणि आज माझ्यासाठी ती पोहे पण करते, उपमा पण करते, माझं डाएट पण सांभाळते, तर ते एक आयुष्य होतं. आज हेही आयुष्य आहे. बरोबर आहे.
ते स्ट्रगलचा काळ होता का? तर यार मला नाही वाटत आहे. हां. तेव्हा मी कोणच होते? बरं 18-19 वर्षाची पुण्यात आलेली काहीतरी करू पाहणारी एक मुलगी होते. कुठे मला माहिती होतं हे एवढं सगळं माझ्यासाठी लिहिलं गेलं आहे किंवा लिहून ठेवलं आहे. मला माहिती नव्हतं. मला माहिती होतं काय, की हातपाय मारायचे. ओके, कुठेतरी जाऊन काम मागायचंय आणि ते मला असं वाटतं प्रत्येक जण करतं. प्रत्येक जण. तूही केलं असेल, तूही केलं असेल आणि ते करणं खूप गरजेचं आहे. मी असं म्हणत नाहीये, की बघा माझा काय स्ट्रगल आहे. नाही, ते आयुष्य होतं, ते झालं. त्यातनं मला काय मिळालं, तर त्यातनं मला हे मिळालं, की भाई आपण कुठून आलोय, हे मला आजही माहिती आहे. हं. मला कुठे जायचंय हे मला माहिती नसेल. पण भाई मी कुठून आली आहे ना, हे मला माहिती आहे. आणि ते खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. हं. म्हणजे आता मग मला हेच लागतं आणि मला तेच नाही. म्हणजे मी अशा ठिकाणी पण काम केलंय ना, जिकडे मला आणि माझ्या आईला व्हॅनिटी व्हॅनमधनं बाहेर काढले आणि ते मला म्हणालेत, की "ही सीनियर ॲक्टर्ससाठीची व्हॅनिटी आहे. तुम्हाला या खुर्चीवरती बसायचं आणि आम्ही नाईट शूटिंग करतोय." सो फिल्म सिटीमध्ये मी हेही केलंय. पण मी त्याचं बाऊ याच्यासाठी करत नाही, कारण तेव्हा खरंच मी कोणी नव्हते. मी कुठल्या तोंडाने काही डिमांड करणार होते. डिमांड मी आजही करत नाही. पण एक बेसिक गोष्टी मी डिमांड करते, की वॉशरूम चांगलं पाहिजे वगैरे, वगैरे. पण तेव्हा काहीच नाही यार. ते दॅट वॉज माय लाईफ दॅट टाईम. 2006चं ते माझं आयुष्य होतं. 2010 किंवा 12 मध्ये जेव्हा वाजले की 12 आलं, तेव्हा मी एक वेगळं आयुष्य बघितलंय. तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिकडे लाईट सुद्धा पोहोचले नाहीयेत, तिकडे जाऊन मी वाजले की 12 केले. हेही मी आयुष्य बघितलंय. मी हेही आयुष्य बघितलंय जिकडे कट्यार काळजात घुसलीसारखा मी चित्रपट केला आणि मला असं वाटलं की मी एक वेगळ्या जॉनरचं एक फिल्म केलीये, वेगळं काहीतरी प्रयत्न केलाय. आता माझ्याकडे खूप काम येईल. पण 2 वर्ष काम नव्हतं. हं. मग मला राजी मिळाला. सो मी हेही आयुष्य बघितलंय. आता मी ते 2 वर्ष स्ट्रगलची आहेत, त्याला मी माझ्या सुरुवातीच्या स्ट्रगल किंवा आयुष्याबरोबर कंपेअर करू, मग तसं नाही होत यार. हं. जसं मी म्हटलं तसं मी पुण्यात असून मी कधी करंडक वगैरे काही करू शकले नाही. मला ऑफरच केलं गेलं नाही किंवा माझ्यापर्यंत ते आलंच नाही. हं. तर लोकांना असं प्रश्न पडेल ना, की "का नाही आलं? का कोणी तुला विचारलं नाही?" नाही विचारलं आणि मला माहितीच नव्हतं, की कारण तेव्हा काही सोशल मीडिया नव्हतं. हो. करेक्ट आहे. की आपल्याला माहिती असायला पाहिजे, की इकडे जाऊन आपल्याला स्ट्रगल करायचंय, या डिरेक्टरकडे जायचंय, हा ईमेल आयडी आहे. अरे मला तर आधी ईमेलच नाही हाताळायला यायचा माहितीये. इतकं तर पासवर्डचं म्हणजे गोची व्हायची ना यार. मी पासवर्डच विसरायचे. माझे पासवर्ड आत्ताही माझ्या नवऱ्यापासून सगळ्यांना माहिती आहेत घरात. असं आहे माझं आयुष्य. पण पण हे खरं आहे, की बाहेरून आलेल्या माणसाला एकदम पुण्यात आल्यावरती नाही शक्य. तिथे नाही, हो. माहिती असणं नाही, ह्याच्यात काही कुणाची चूक नाही, माहिती चूक नाही, नसतं. नाही माहिती यार. नव्हतं 2006, 2007-8 ला नव्हतं माहिती. कुठे आलं होतं हे सोशल मीडिया वगैरे. नाही. आपलं विचारून अच्छा हे ऑडिशन आहे का? बरं जाऊन येते. हे शूट आहे का? बरं ठीक आहे जाऊन येते. करते. सिंपल आहे. पण ह्या सगळ्या उतार चढावात किंवा म्हणजे जी काही आयुष्य होतं, जर्नी आहे. जर्नी आहे ही, त्यात व्हॉट केप्ट यू गोईंग? कारण का असं काहीतरी असतं ना, की ते तुम्हाला दगदगत ठेवतात. त्याच्या मागे तुम्ही पळत राहता म्हणण्याच्या ते तुम्हाला इट कीप्स यू गोईंग, इट कीप्स यू फ्युअलिंग. मला काम करायला खूप आवडतं. वॉव! हे मला खूप आवडतं काम करायला यार. मी वर्कहॉलिक आहे का? तर मला माहित नाही मी आहे का नाहीये. पण काम म्हटलं की एक वेगळीच एनर्जी येते माझ्यात. हं. मग तो डान्स असो, मग तो बीइंग ऑन सेट असो, कुठल्यातरी फिल्मची अगदी सुरुवातीपासूनची जुळवाजुळव असो, जसं मी चंद्रमुखीसाठी केलं. काम करायला खूप आवडतं मला. बाकी काही नाही. आणि मीडियम वगैरे नाही मॅटर करत माझ्यासाठी. भाषा नाही मॅटर करत. म्हणून आज 20 वर्षांनी जेव्हा मधुगंधाताईंनी मला विचारलं, की "तू हे नाटक करशील का?" मी म्हटलं, "हो, करीन." कारण नाही म्हणण्यासारखं काहीच नाहीये. हो. मी कुठेतरी आली आणि मग मी कुठेतरी स्वतःला ह्याच्यात बघते. ह्या ह्या खोट्या फसाडमध्ये मला नाही पडायचंय. हं. मला नाही राहायचंय. हं. मला मुक्त राहायचंय. मला फ्री राहायचंय. कुठल्याही गोष्टीचं बॅगेज नाही घ्यायचं. ऑलरेडी लोकं इतकं तुम्हाला बाहेरून प्रेशर देत असतात. तर मी पण मला प्रेशराईज करू आणि मग गोष्टींना नाही म्हणू, ज्या कदाचित माझ्यासाठी खूप चांगल्या असतील. हो. की आत्ता आपण जेव्हा अमुक-तमुकच्या या इंटरव्ह्यूला बसायच्या आधी आपण ज्या गप्पा मारत होतो आणि आपण बसल्यानंतर ज्या गप्पा मारतोय, इट्स अ फ्लीटिंग मोमेंट. हो. कोणाला काय माहिती? मला नव्हतं माहिती की मला राजीनंतर मला सक्सेसफुल
हिंदी ऍक्टर म्हणून पाहिलं जाईल. पाहिलं जाईल. अर्थात त्यानंतर कोविड हिट झालं आणि मग हो. सगळीच गणितं बदलली. पण मला नव्हतं माहिती. मी तर अशा ह्यानी केलं ना, यार माझ्याकडे काम नाहीये. क्या रोल है? 2 सीन का 1 सीन का दे दो, मैं कर लूंगी. पण सिग्निफिकंट रोल होता तो. म्हणजे सिग्निफिकंटच रोल होता. हो. म्हणजे त्या धर्माच्या ऑफिसमध्ये जेव्हा मी बसले होते ना, जेव्हा मेघना मॅम आल्या आणि मला त्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं, की "अमृता कांग्रेचुलेशंस एंड वेलकम ऑन बोर्ड." म्हटलं, "मैम आपको ऑडिशन नहीं लेना है?" "नहीं." "हो गया." "हाँ." हम्म. वाव. सो म्हणजे ना, काम केलं, त्याचं सक्सेस वगैरे सगळं ठीक आहे. पण मला काय आठवतं, तो मोमेंट आठवतो मला. यू नो, अँड आय डोंट थिंक आय विल एव्हर फॉरगेट दॅट मोमेंट. कारण इतका कॉन्फिडन्स मिळाला मला तेव्हा त्या मोमेंटला. भास होता तो मला. ऍब्सोल्युटली. आई वडिलांबद्दलच विचारत होतीस म्हणून म्हणजे खूप जणांच्या कॉमनली आयुष्यात हा एक टप्पा येतो की जेव्हा मुलं स्वतंत्र झालेली असतात त्यांना असं वाटतं की आता आपल्याला कळतं बरं का इनफ, आता आपल्याला व्यवस्थित जग माहिती आहे आणि मग ठीक आहे तुमच्यापेक्षा मला म्हणजे 4 पावसाळे तुम्ही जास्त पाहिलेत पण 4 माणसं मी जास्त पाहिले त्याच्यामुळे मला थोडी जास्त अक्कल आहे असं येतं एक एक टप्पा. आणि खूप पालक आणि मुलं ड्रिफ्ट अपार्ट होतात म्हणजे थोडे काय मतभेद जाणवायला लागतात असतं ते म्हणजे नातं असतं टिकूनच असतं पण तरी पण एक तो थोडासा संवाद कमी होतो ट्रान्झॅक्शनल व्हायला लागतात गोष्टी. तुझ्याकडे बघून तसं कधीच वाटत नाही म्हणजे नाही, ते नाही. असं छान आयडियल मुलगी आणि पालकांचं नातं कसं असावं आणि ते सुद्धा एका आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम ऑल्सो. तर हाऊ इज दॅट डिफरंट आणि व्हॉट इज दॅट फॉर यू म्हणजे तुझी आई वडिलांची स्पेस खूपच बापरे. इंटरेस्टिंग आहे. मी माझ्या आई वडिलांची खूप भांडते. खूप माझ्या आणि माझ्या मम्मीची भांडणं जर का तुम्ही ऐकाल ना, तुम्हाला असं होईल, "हे? ह्याच आहेत का या दोघी? काय आहे यार?" पण भाई खूप काळ मी माझ्या वडिलांशी बोलत नव्हते. ओके. खूप काळ. म्हणजे आय डोंट नो मी कुठल्या गोष्टीवरनं रागवले होते मला आठवतही नाही आता. आणि एक दिवस माझं असं झालं, की मी का चिडली आहे ह्यांच्यावर? मी का रागवली आहे ह्यांच्यावर? आणि ना ती एकतर ना काय ना आम्ही आम्ही बायका, आम्ही स्त्रियांना जरा अ, मातृत्व जास्त असतं आमच्यात. मी असं म्हणत नाही, आय एम नॉट टेकिंग इट अवे फ्रॉम एनी मॅन, की तुमच्यात मातृत्व कमी असतं. पण आमच्यात असतं, ते नेचरनी आम्हाला दिलंय. एका पॉइंटला ना तुमचे आई-वडील ना, दे बिकम युअर किड्स. ट्रू. आणि म्हणजे माझी मावशी जेव्हा गेली ना 3-3.5 वर्ष आधी, तेव्हा मला कळलं, की वी डोंट हॅव अ लॉट ऑफ टाईम विथ देम यार. वी डोंट हॅव अ लॉट ऑफ टाईम विथ देम. आपल्या पैसे कमवण्यामध्ये, आपला काहीतरी संसार थाटण्यामध्ये ना, ते कधी म्हातारे होतात आपल्याला कळतच नाही. आणि कधी काय अचानक होईल, यू नेव्हर नो. आणि मला असं वाटतं दॅट वॉज माय आय ओपनर. आताही पप्पा आणि मी आम्ही काही दररोज बोलत नाही. पण त्यांना कुठे ट्रिपला जायचं असेल, तर मी विचारते, "पप्पा पैसे हवेत का? किंवा काही हवंय का?" दॅट इज इट. त्यांना तेवढीच गरज असते. आपल्या आई-वडिलांना पण ना, एका पॉइंटला तेवढीच गरज असते, की विचारपूस व्हावी. तेवढी विचारपूस करा. मदत पण नको असं फक्त विचार. मदत पण नकोय त्यांना. आता काल माझी मम्मी दुबईला जाणार होती. तर मी अख्खा दिवस तिला भेटले नाही. मग ती घरी थांबली. बरं मी घरी गेले, मग मी नाटकाच्या तालमीवरनं आले होते. मग मला अजून कुठेतरी एका मीटिंगला जायचं होतं वगैरे, वगैरे, वगैरे. मग ती तरी थांबली होती. मग मी तिला म्हटलं, "बरं चल तू माझ्याबरोबर." तर मला म्हणते, की "अगं मी कुठे येऊ तुझ्या मीटिंगला?" म्हटलं, "गाडीत तर बस ना, चल ना." काही नाही. ती गाडीत बसली. तिने फक्त माझ्या हातावर हात ठेवला आणि शी वॉज फाईन. हे ना, हे मोमेंट्स कधी-कधी ना आपल्याला अ, काय आपण म्हणू, लक्षात येत नाहीत, पण त्यांच्यासाठी हे खूप मोठ्या गोष्टी असतात, की कोणीतरी ते अंडरस्टँड करणं. आता माझे सासू-सासरे येऊन गेले आता माझ्या बर्थडेला. तर त्यांचं तेवढंच आहे, की तू वीकमधनं आम्हाला एक फोन कर, बास. मला अजून काही नकोय. तेवढंच आहे यार. आणि सगळ्या आपल्या पेरेंट्सना, ते सगळे पेरेंट्स एक पॉइंट नंतर सेमच होतात. हो. पंजाबी, मराठी, सिंधी, गुजराती सगळे एकसारखेच होतात. अँड इफ यू स्टार्ट लुकिंग ॲट देम ॲज युअर ओन किड्स, आपल्या पोरांबरोबर केवढा पेशन्स असतो ना आपला? असतो की नाही? आपल्या मित्राच्या पोरांबरोबर वगैरे. तेच आहे ते. तुला असं वाटतं का कधी कधी आपण आपल्या पालकांना थोडंसं ग्रँटेड घेतो?
नाही घेतोच. आणि मला असं वाटतं ते घेतलंही पाहिजे. आपले पेरेंट्स आहेत यार. आपलेत. हां, म्हणजे आपले आहेत ना ते. म्हणजे मला नाही वाटत आहे, की उद्या गॉड फॉरबिड माझी मम्मी गेल्यानंतर मला तिच्यासारखं कुणी प्रेम करेल. आणि कुठलीच बायको, कुठलीच गर्लफ्रेंड तुम्हाला तुमच्या आईसारखं प्रेमच करू शकत नाही. शक्यच नाही. ती जागा इररिप्लेसेबल आहे. तुमच्या वडिलांची आणि तुमच्या आईची जागा ही कम्प्लिटली इररिप्लेसेबल आहे. आणि हे या तर तुम्हाला ते जिवंत आहे तेव्हा कळतं किंवा ते गेल्यानंतर कळतं. म्हणजे इतकं ब्लंटली मी तुम्हाला सांगते, इतकं ब्लंटली. आणि मी असं म्हणत नाहीये की काय ते ऍड मोमेंट्स करा तुमच्या आई वडिलांबरोबर. नाही, विचारपूस. काय ग, जेवलीस का? हां, बरं ठीक आहे, चल ठेवते हा, मी कामात आहे. मी तर असं बोलते मम्मीशी. हां, काय झालं मम्मा? मग लोकांना असं वाटेल की हिला किती कटकट होते, पण शी लाईक्स इट. तिला ती अथॉरिटेटिव्ह जेव्हा मी वागते ना, तिला ते खूप आवडतं. हे नको घालूच आहे, नाही चांगलं दिसत आहे मम्मी. अय्या, आता काय परत सारखं चेंज, अमू आता राहू दे. जा ना बाई, चेंज करणं नाही चांगलं दिसत. असं गोड फोन केला तर आई, हॅलो आई बोल. हे काय झालं तुला? सो ते एक आहे. यू जस्ट हॅव टू रिअलाइज व्हॉट युअर पेरेंट्स नीड. दॅट्स इट. एक वेगळ्या टँजंटवरती जाऊन प्रश्न विचारू का? ऑन अ सिरियस नोट, मला आत्ता तुझ्यासोबत बोलताना ना, सो मला माहिती असलेली अमृता आणि आत्ता जाणवलेली अमृता ह्याच्यात खूप वेगळा फरक जाणवतोय. आणि आय एम लाइकिंग दॅट पर्सन मोर. थँक्यू. मग ती नाही आवडत तुला? आय एम लाइकिंग दिस पर्सन मोर म्हणालो मी. तर मला जेन्युइनली विचारायचं आहे की तुझ्यात आत्ता असणारी क्लॅरिटी, रॅशनॅलिटी आणि एक असणारे खंबीरता जी आहे ना, खमकेपणा, ह्याच्यात मध्यम वर्गाचा कितपत रोल आहे? कारण मध्यम वर्गात ना आपण थोडंसं असं भाजून निघतो. हो. सो त्यांनी कितपत फरक पडला? कारण आत्ता ना जे कोणी मध्यम वर्गात आहेत ना, सतत आपल्याला म्हणजे म्हणजे आम्ही सगळेच तर ते कुठेतरी मध्यम वर्गाबद्दल रडगाणं जास्त आहे, पण मध्यम वर्ग खरं तर किती घडवतोय ह्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. सो आय वॉन्ट टू अंडरस्टँड. मी तुला अगदी मनापासून सांगू, आपल्या लोकांना ना जरा ना दुःख कवटाळून बसायची सवय आहे. वा, सिक्सर. खूप. आमचे असे दिवस गेले, आम्ही हे केलं. अरे नका. मी असं नाही म्हणत आहे की जा मस्त नाचा, पार्ट्या करा, नाही. पण ते झालं. ते किती म्हणजे लहानपणी ना आता मम्मी आमची असं म्हणायची, "ए जास्त हसू नकोस हां, नाहीतर 1-2 दिवसांनी रडशील." हो. म्हणजे काय मम्मी? सो मी तुला सांगू, कुठेतरी ना समबडी इन द फॅमिली हॅज टू बी दॅट चेन ब्रेकर. आमच्या फॅमिली 2 जणी आहोत आम्ही, की आम्ही चेन ब्रेकर्स आहोत. ते ट्रॉमा ब्रेकर्स आणि नाही का सायकल ब्रेकर्स म्हणतात त्यांना. यू हॅव टू ब्रेक इट. तुमच्या आई वडिलांना, आजही माझी आई रिक्षानीच ट्रॅव्हल करते. रिक्षानी तिचा क्लॅव्हिकल बोन तुटलाय तरी ती रिक्षानीच ट्रॅव्हल करते. पण एका पॉइंट नंतर यू हॅव टू लीव्ह इट. आज माझे पप्पा बसनी आणि ट्रेननीच ट्रॅव्हल करणार. मी किती वेळा सांगितलं, पप्पा तुम्हाला गाडी देते, पप्पा तुम्हाला, नाही बाई मला ते गाडीत बसून होत नाही. पण मला असं वाटतं ती त्यांची लाईफ आहे, ती त्यांनी जगली. आता मी अट्टहास नाही करत, नाही तुम्हाला गाडीच दे. नाही भाई, तू जिसमें खुश है ना मेरे भाई, तू वो कर. यू डू यू पप्पा. ओके, मला नका सांगू ट्रेनमध्ये प्रवास करायला. आता नका सांगू, आता नाही होत माझ्याच्याने, आता नाही होत. तेव्हाही केलाय ना. तेव्हा जेव्हा आम्ही सिरियलचं शूटिंग करायचो, रिक्षानी बसनी ट्रॅव्हल केलाय, प्रवास केलाय, काहीच प्रॉब्लेम नाही. पप्पा आता नाही होत माझ्याच्याने, तुम्हाला माझ्याबरोबर यायचंय तर आपण असं करूया, एक सुवर्ण मध्य काढूया. पण येस, मिडल क्लासने मला घडवलंय आणि मला प्रचंड अभिमान आहे त्या गोष्टीचा. कारण जर का ते नसतं ना तर मला पैशाची किंमत नसती. जर का ते नसतं ना तर मी जे काही नवीन पैसा यायचा आणि तो उधळमपट्टी करायचे, मी ते कसं कंट्रोल करायचंय हे मला कळलं नसतं. घर कसं चालवायचं, खर्च कशी माणसं जोडून ठेवायची हे मला कळलं नसतं. अँड आय एम प्राऊड टू बी अ मिडल क्लास पर्सन. आजही माझ्याकडे कुठलीही मर्सिडीज, आउडी वगैरे काही नाहीये. असं नाही की मी घेऊ नाही शकत आहे, पण माझं असं होतं की सोड ना यार, काय मलाच गाडीत बसायचं, मला तिकडे या त्या ट्रॅफिकमध्ये चालवायलाही आवडत नाही. मी घराची खूप शौकीन आहे. बस पुण्यात 1 घर आहे, मुंबईत 2 घर आहेत, बस झालं. आता अजून किती घरं घ्यायची आहेत? ते नाही का जयदीप अलावत म्हणाला होता की 500 स्क्वेअर फीट में आप रहते हो, बाकी के घर में आपका गुरूर रहता है. तसंच आहे ते. तर मला जे आवडतं ते मी केलंय. बस आहे मला खूप आहे
की मला तेही कळलंय की जस्ट बिकॉज आय कम फ्रॉम अ फॅमिली वेअर वीव नॉट सीन मनी सो मच. आता बघा, आता मी एवढेच पैसे कमी नाही, एवढंच झालं माझ्याच्याने. अँड आय एम व्हेरी हॅपी विथ इट, आय एम व्हेरी फाईन विथ इट. लोकांना काय झालंय ना, लोकांना सोशल मीडियामुळे जे काय ते बघतात आणि सतत ह्याच्याकडे ही गाडी नी, ह्याच्याकडे हा फ्लॅट नी, ह्याच्याकडे सी फेसिंग नी, ह्याच्याकडे 2 माळ्याचा बंगला आणि मग हे वॉच, आणि त्याच्यामुळे काय झालंय ना, कंपॅरिझनच संपत नाही यार. खरंय. किती कम्पेअर करणार तुम्ही? आधी जरा आपले मिडल क्लास आईवडिलांनी आपल्याला आपल्या सिबलिंग्स बरोबर कम्पेअर केलं. हो. आमच्या घरात तो रूल आहे माझा आणि अदितीचा, मुलांना एकमेकांबरोबर कम्पेअरच करायचं नाही. माझी लाईफ मी तुझ्याबरोबर कम्पेअर करणार नाही आणि तुझी लाईफ तू माझ्याबरोबर कम्पेअर नाही करायची. माझे डिसिजन्स मी तुला सांगेन मी काय काय घेतले, हो. वाटलं तर विचारेन, पण दॅट्स अबाउट इट. दॅट्स अबाउट इट. कंपॅरिझन काढून टाका तुमच्या आयुष्यातनं. बघा, तुम्ही खरंच ॲक्च्युली खूप सुखी आहात ॲक्च्युली सुखी आहात, पण तुम्हाला ते बघायचं नाहीये. शी यार, माझ्याकडे काय आहे यार, माझ्याकडे फक्त एक एक गाडी आहे. अरे यार, आज ज्या मुली बसेस वगैरेमध्ये ट्रॅव्हल करतात, तुम्ही विचारा किती अपघात होत असतात त्यांच्याबरोबर सतत. ट्रेनमध्ये काही ना काहीतरी, रिक्षामध्ये ज्या ट्रॅव्हल करतात, शेअरिंगमध्ये ज्या ट्रॅव्हल करतात, विचारा ना त्यांना की किती अपघात होत असतात पावला पावलावर त्यांच्याबरोबर. यू हॅव अ कार, यू कॅन अफोर्ड अ ड्रायव्हर. इट्स अ ह्यूज थिंग. इट्स अ ह्यूज थिंग. सो अगेन देन मी स्वतःला ग्रॅटिट्यूड शिकवला. मला माझ्या आईवडिलांनी शिकवला नाही, पण आय थिंक मी स्वतःला ग्रॅटिट्यूड शिकवला. काय आहे ग्रॅटिट्यूड तुझ्यासाठी? टू बी थँकफुल. टू बी थँकफुल. आणि मी जर्नलिंगमध्ये ना ती एक हॅबिट केली. पहिल्यांदा जेव्हा मी ग्रॅटिट्यूड लिहिलं, मी म्हटलं व्हॉट एम आय रिअली थँकफुल फॉर. मग ते स्वतःला थोडं थोडं शिकवलं गेलं. दॅट बी थँकफुल की यू कम टू अ होम ज्याचं EMI साठी तुला काम करायला लागत नाहीये. बी थँकफुल की तुझ्याकडे आज गेली 10 वर्ष एक माणूस आहे जो ती एक गाडी चालवतोय आणि हू इज लॉयल टू यू. बी थँकफुल की आज जर का तुला 10,000ची शॉपिंग करायची तर तुला बघावं लागत नाही. 1,000 ते 10,000 म्हणजे बघ. बी थँकफुल की आज समजा तू काय एक फोटो टाकलास तर निदान निदान 5 लोक चांगलं बोलतात तुझ्या फोटोला. असंच सुरू होतं यार थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड. मी स्वतःला शिकवलंय ते की ओके अमृता, अच्छा, ओ देन यू स्टार्ट सीइंग इट. ॲक्च्युअली यू स्टार्ट सीइंग इट. ओ हा यार, मी घरी आली आहे आणि माझं जेवण कोणीतरी करून ठेवलंय. मला घरी येऊन स्वयंपाक करायचा नाहीये. मी कुठून तरी ट्रेनमधनं धक्के खात येत नाहीये. सो जस्ट बी थँकफुल यार. तू बऱ्याचदा बोलताना हे आत्ताही बोललीस की तुझा स्वामींवर विश्वास आहे, तुझा देवावरती विश्वास आहे, आणि बऱ्यापैकी स्पिरिच्युअल आहेस तू. म्हणजे तू योगाबद्दल बोलते, मेडिटेशनबद्दल बोलते, तुझ्या रुटीनबद्दल बोलतेस. तर ते स्पिरिच्युअलिटी कधीपासून आली तुझ्या ती आयुष्यात? पण माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलं नाही हम्म. की असं कर, तसं कर, आपल्याकडे हे देव पूजले जातात. पप्पा त्यांची पूजा करतात, आजही करतात, तेव्हापासून करतात. ते मठात जातात. लहानपणापासून मी मठाचं कल्चर बघितलंय आमच्याकडे. पण मला कधीच वाटलं नाही की मी जावं. मी माझ्या अत्यंत पडत्या काळात लोखंडवाल्याला राहत होते मी, आणि 2 पावलावर स्वामींचं मठ आहे तिकडे लोखंडवाल्यात. मला का कुणास ठाऊक एकदा वाटलं, चल ना जाऊन बघते काय आहे, कसं आहे. मी गेले आणि मी दररोज गेले मग. आणि मी दररोज जाते. आता मी लोखंडवाल्यात राहत नाही, पण मी लोखंडवाल्यात जितकी वर्ष राहिले, तितकी वर्ष मी दररोज त्या मठात गेले. आणि मला नाही माहिती की काय आहे, कसं आहे, पण स्वामी इज समथिंग एल्स. काय चेंज झालं म्हणजे कारण आत्ता कदाचित आपल्या जनरेशनची मुलं मुली त्या कॉन्सेप्ट पासून थोडेसे लांब आहेत. म्हणजे असं वाटतं की नाही, ते आत्ताचं नाहीये किंवा ते म्हातारपणातली गोष्ट आहे किंवा नंतर बघूयात ह्या सगळ्या गोष्टी, असं वाटतं. किंवा लॉजिकल वाटत नाही किंवा बऱ्याच लॉजिकल जणांना. वाटत नाही, कारण ते त्याच्या सोबतचं कर्मकांड इतकं ग्लॉरिफाईड आहे. मला असं वाटतं की स्वामी एकतर तुमच्याकडनं काही मागत नाहीत. ते असं म्हणत नाहीत माझा फोटोच लाव, माझी अशीच पूजा कर. जप नाम आहे फक्त. जप नाम आहे, दॅट्स इट. त्यांचं नाव घ्यायचंय फक्त.
दॅट्स इट रे. काही नाही लागत करायला. कधीतरी आपण घेऊन गेलो तर एखादं फूल, फळ किंवा पेढे असं काहीतरी. पण ते तिकडे पावलांवर ते ठेवतात आणि परत देतात तुम्हाला. फूल फक्त ठेवतात ते लोकं. हम्म. दॅट्स इट. काही करायचंच नाहीये तुम्हाला. त्यातनं मग तुम्हाला तुमचं जर का मार्गदर्शन मिळालं, मग त्यातनं तुम्ही पोथी वाचता, मग तुम्ही गुरुचरित्र वाचता वगैरे, वगैरे. अदरवाईज काहीच नाहीये यार करायला. असं काही तुम्ही अक्कलकोटला जाऊन तुम्ही फार मोठी पूजा घालताय आणि फार रांग असं काही लागलीये नाहीच असं आहे. पण नाहीये. हो. ते आपलं काय जायचं तिकडे ते दर्शन घ्यायचं आणि परत यायचं यार. पण मी तुला सांगतेय माझ्या आयुष्यात मला जे काही वाटत होतं, ज्या कोणाबद्दल काही वाटत होतं, ते मी सगळं वाहिलं. असंच वाहिलं आणि त्यांनी रस्ता दाखवला मला फक्त. हा माणूस नको तुझ्या आयुष्यात अमृता, हा नको. त्रासही झाला मला ती माणसं गेली तेव्हा. पण मला आज कळतं, हो भाई, करेक्ट आहात तुम्ही. करेक्टच आहात. हो, बरोबर आहे. नाहीतर मी काही बनवू शकले नसते माझ्यासाठी. काहीच करू शकले नसते. आणि एक प्रचंड वेगळी शक्ती आहे. म्हणजे मी आणि हिमांशू आमचं एक घर आहे लोखंडवाल्याला. ते कोविड बरं काय झालं आम्ही ते घर घेतलं आणि कोविड हिट झाला यार. आणि त्या घराचा EMI पैसे म्हणजे पैसे. आणि माझं असं झालं की यार हे परवडत नाही आपल्याला. मी म्हटलं यार आपण हे आता रेंटवरती देऊया. कारण विकत आम्हाला ते कोणी विकत पण घेत नव्हतं वगैरे, वगैरे. कोणी येतच नव्हतं. आणि ना आमचं असं तळ आला होता रे, सेव्हिंग्सचा असा तळ आला होता. मी म्हटलं आता पुढच्या महिन्यात हो. आपल्याला काहीच काहीच नाहीये नाही. द्यायला. पण कुठून देणार आहोत? कारण कामच बंद होतं ना 3-1 वर्ष. हो. तर शेवटी मग एक पार्टी आली आणि ते फक्त ना माझं मंदिर बघून गेली. आणि ते म्हणाले, "ठीक आहे, आपण उद्या पेपर साइन करूयात." म्हणजे पुढच्या महिन्याचा हप्ता नव्हता आमच्याकडे द्यायला. आणि मग आम्ही गेलो आणि आम्ही जस्ट विचारलं त्यांना, की "तुम्ही का म्हणून घर निवडलत?" वगैरे, वगैरे. आणि ना तो असं साइन करता, "अरे, आपके यहाँ पे वो स्वामी समर्थ का फोटो है ना मंदिर में, उनको देख के मैंने ले लिया." मी इतके ढसाढसा रडले. मी म्हटलं, "मतलब?" "हाँ, मैं बहुत मानता हूँ उनमें, तो मैंने ले लिया फिर." हम्म. आता हे 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 कसं म्हणजे? हे काय? आता हे हा माझ्याबरोबर घडलेला हा किस्सा आहे हा. आता तू सांग मला ह्याचं मी काय म्हणू? आणि मी तिकडे बसल्या मी स्वामींना सॉरी म्हणाले. मी म्हटले, "आय एम सॉरी. मला वाटलं तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडे आणि तुम्ही हे घडवून आणलत. आय एम सॉरी." हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. हम्म. हम्म. आता हा चमत्कारच आहे. आमच्याकडे नव्हते कारण पुढच्या महिन्याचा हप्ता आमचा थकला असता. मग ते काय ते बँक क्या कुकू झालं असतं व्हॉटेव्हर इट इज बट. आणि पुढची ते कपल राहिलं पुढची 3 वर्ष आणि आम्हाला फार प्रॉब्लेम नाही म्हणजे त्या घराचा आम्हाला फार प्रॉब्लेम नाही आला मग. हम्म. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण काही वेळेस काही गोष्टींची अपेक्षा करत नाही आणि त्यावेळेस त्या गोष्टींची आणि उत्तरं मिळाली त्यावेळीच ते तरी- उभे राहतात हा. हो. आणि त्यावेळीस तुमचा जो काही डाऊट असतो सगळं असतं ना असं असं विरघळून खाली पडतं. कुठेतरी ते जी भीती आहे आणि मुळात भीती कशाची असते आपल्या की आपल्या पाठीशी कोणी नाहीये ते आणि ते भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. हे ब्रीदवाक्य आहे म्हणजे. तू म्हणतोस ना मी फिअरलेस कशी आहे. मला पण खूप भीती वाटते. मला कधी-कधी खूप भीती वाटते. पण आहे आता. जो है वो यही है. काय मस्त आहे फिलिंग सुद्धा. हो. आणि आय गेस ॲज अ पर्सन म्हणून जेव्हा तुम्ही फिअरलेस होता तेव्हा तुम्ही जास्त एक्सपॅन्ड पण होता ना, म्हणजे हो. तुम्ही जास्त मोठे होऊ शकता. म्हणजे कारण का माझं आहे ना भीतीच नाही ना. म्हणजे दॅट इज माय थिंग. आय वॉन्ट टू बी फिअरलेस इन लाईफ. आय वॉन्ट टू बी फिअरलेस इन लाईफ. देअर हॅव बीन टाइम्स जेव्हा मी खूप फिअरफुल राहिली आहे. मी खूप विचार करते. मग मी ओव्हर थिंक करते. एका पॉइंटला मग असं वाटतं, ए गप ग बाई चल करूयात. लेट्स जस्ट डू इट. लेट्स जस्ट डू इट. डोंट थिंक, डोंट ओव्हर थिंक. लेट्स जस्ट डू इट. काय करून बघू ना काय होईल. आणि असं काही फेलियर कोणाला चुकलंय भाई? कोणाला चुकलंय फेलियर? सचिन तेंडुलकरला चुकलं नाहीये. AR रहमान यांना चुकलं नाहीये. कोणालाच चुकलं नाहीये ना. हो. मग आपण कोण असे लागून गेलोय
की आपल्याला फेल्युअर नाही आलं पाहिजे. भाई आपट सगळ्यांसमोर, ठीक आहे. अँड आय वॉन्ट टू ओन बिंग वल्नरेबल ना. आय जस्ट वॉन्ट टू ओन इट. 2026 सुरू झालंय आता, म्हणजे लोकांचे न्यू इयर रेझोल्युशन्स बनलेत, हो. काही लोकांचे फॉलो करून झालेत, काही हो. लोकांचे मोडून झालेत. मोडून झालेत. तर हे सगळं चालू आहे. तुझं काय न्यू इयर रेझोल्युशन आहे? बापरे. आणि तू एकतर आहेस का तू ती रेझोल्युशन करणारी, यादी बिदी बनवणारी, किंवा काहीतरी तो विजन बोर्ड वगैरे असतं तसं काय नाही, बनवणारी विजन आहे बोर्ड का? नाही बनवत, पण सतत माझं अनेक वर्ष रेझोल्युशन राहिलंय. आणि ते मला असं वाटलं एका पॉइंट नंतर फार बोरिंग रेझोल्युशन झालं. ते म्हणजे फिट राहायचं. बाई राहिली आता अजून किती वर्ष फिट ना. पण आता यावर्षी मी म्हटलं आता काहीतरी 360 डिग्री वेगळंच काहीतरी करूयात. म्हणून नाटकात पदार्पण करते. मधुगंधा कुलकर्णी लिखित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित आणि स्वप्नील जोशी आणि मी असे आम्ही नट आहोत त्याच्यामध्ये. आणि सुपरस्टार नाटक सगळे रायटर सुपरस्टार. हे बघ, रायटर आणि दिग्दर्शक आणि माझा जो मेल कोस्टार आहे तो तर डेफिनेटली सुपरस्टार आहे. पण माझं मी पदार्पण करते ना. कशाला उगा थांबल? काय गरज? मी पदार्पण करत असल्यामुळे ना मला ते आता जरा नको, थोडं म्हणजे अपेक्षाच नको, लोकांच्या अपेक्षा भंग व्हायला वगैरे. तसं काही न करता तुम्ही या नाटक एन्जॉय करा, एवढंच माझं म्हणणं आहे. पण अर्थात 2026 इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यासाठी स्पेशल राहील असं मला वाटलं नव्हतं. त्यात अमूल्य हा माझा ब्रँड सुद्धा मी लॉन्च केला आहे. Oh, wow. साड्या या माझ्या म्हणजे प्रत्येक स्त्रीचं इतकं वेगळं असं सौंदर्य, काय आपण म्हणूया, खुलवणारी गोष्ट आहे. खुलवणारी गोष्ट आहे आणि इतकी पर्सनल गोष्ट आहे ती. आणि माझ्या साड्या नेहमीच ज्या मी ब्रँड्सच्या आतापर्यंतच्या एन्डॉर्स केल्या आहेत त्या साड्या नेहमीच माझ्या ऑडियन्सना खूप आवडल्या आहेत. पण एक स्त्री वर्गाशी जोडणारं काहीतरी मला पाहिजे होतं. आणि मी म्हटलं की काय असेल ते जे मला आवडतं. आणि एक माझ्या स्त्री फॅन्सना सुद्धा मी जोडू शकेन. तर अमूल्य बाय अमृता ह्या नावाने मी ब्रँड काढला आहे, जिकडे मी स्वतः जाऊन बनारसला, येवल्याला Oh, wow. क्युरेट केल्या आहेत. म्हणजे लिटरली प्रत्येक साडीनं मी अशी, नाही हे मटेरियल चांगलं नाहीये, नाही मग हा धागा कसा आहे, नाही मग हे कलर कॉम्बिनेशन, म्हणजे म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी किंवा मे बी माझ्या लग्नासाठी मी शेवटची शॉपिंग केली होती, हो. त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या क्युरेट केल्या आहेत. हो. मजा येते. जाऊन क्युरेट केल्या आहेत. म्हणजे बनारसच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये जाऊन मी अच्छा वीवरशी बोलली आहे, तर मग तुम्ही काय करता? मग अच्छा ह्याला कड़ुआ बॉर्डर म्हणतात का? ह्याचं हे काम मीनाकारी आहे का? बरं. मग हे सिल्क कुठून येतं? मग काय येतं? सगळी माहिती Nice. गोळा तुझा करून आवाज वगैरे हो silk करायचं नाही. सॉरी स्त्री वर्ग. तर अरे मी तुला सांगू, आम्ही एका वीवरकडे गेलो होतो आणि मी त्यांना म्हटलं की ये ठीक नहीं लग रहा है आपका ये माल वगैरह. मॅडम 1 मिनिट आप रुको. त्यांनी मला साडी जाळून दाखवली. हो. हे बघा ती ह्याचा जाळून हो दाखवली. मी म्हटलं ओके भैया ठीक है, इतना मतलब ठीक है, इतना आग पे मत Offend झाला आओ. बिचारा. हा, तर म्हणजे असं सगळं मी केलंय. आणि ह्या ज्या काही साड्या मी आहेत त्या क्युरेट केल्या आहेत. आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. म्हणजे हे मी माझ्या स्वखुशीसाठी केले असं मला वाटतं. आता ते कसं एक्सेप्ट होतंय, कसं लोकांना आवडतंय, कसं स्त्रियांना आवडतंय मला माहिती नाही. पण खूप मनापासून मी तू हे खरं तर तुला हेवी शॉपिंग करता यावं म्हणून केलंस. तसंही आहे. पण ह्या भावनेने केलंय की मी माझ्या काय आपण म्हणूयात की माझा एक पार्ट तुम्हाला देते Wow. आणि त्या वॉर्मथनी Interesting. आणि त्या प्रेमाने मी ते केलं आहे. म्हणजे मला असं वाटतं अनेक फॅन्स अशा आहेत माझ्या, ज्या मला अनेक वर्ष फॉलो करतायत. त्यातली एक छोटीशी गोष्ट तुला सांगते. मी एका काय आपण म्हणूया ट्रॅव्हल कंपनीची एक ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि मी जाणार म्हणून अनेक मुली आता त्या ब्रँडशी जोडल्या गेल्या आहेत. मग त्यांना असं वाटतं की मी फर्स्ट टाइम एकटी बाहेर कुठेतरी जाणार आहे ताई, हो. तर आम्हाला तुझ्याबरोबर यायचंय. म्हणलं चला. आणि मग सो त्रिवेणी तिचं नाव होतं. ती आत्ता माझ्या मागच्या वर्षी एका टूरला आली होती आणि खूप एन्जॉय केलं मग क्या आम्ही. बात आहे. सो तिकडून मग मला असं वाटलं की यार हे जर का होतंय, फार छोट्या लेवलला होत असेल ते मला माहिती नाही, पण हे जर का होतंय तर यार आजपर्यंत मला इतकं प्रेम मिळालंय ऑडियन्सकडनं, तर मग चला ना यार ह्याचं एक काहीतरी आपण पण देणं लागतो नाही का. खूपच मस्त. म्हणजे आय एम शुअर की खूप लोकांचे काहीतरी स्वतःचे न्यू इयरचे प्लॅन्स बनलेत की हे करायचंय. तुझे पण काहीतरी प्लॅन्स आहेत आणि तू तर करतेस, बघून जरा बरं वाटतंय. पण मला तुला हे विचारायचं, म्हणजे आता तू पहिल्यांदा नाटक करते का हो, आयुष्यात? पहिल्यांदा नाटक का करते. बरं असं इतकी वर्ष का नाही केलं? एकतर कधी कोणी ऑफर केलं नाही. आणि जेव्हा मी पदार्पण केलं या इंडस्ट्रीत 2006ला,
गोलमाल या चित्रपटामधनं केलं आणि भरत सर मकरंद सरांबरोबर 3.5 मध्ये काम केलं. पण त्यानंतर चित्रपटाचा सिलसिला सुरू झाला. म्हणजे खूप वेगवेगळे आणि खूप चांगले चांगले चित्रपट मला मिळाले. झी स्टुडिओजची म्हणजे सुरुवात 3.5 या चित्रपटातनं झाली आणि मग मी कामच करत राहिले. मग मी वेगवेगळ्या भाषांमध्ये, मग हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं, हिंदी रियालिटी शोजमध्ये काम केलं. सो तेव्हा ना असं कधी झालं नाही की कोणी कधी नाटक विचारलं असेल आणि मग नाही, कधीच नाही विचारलं गेलंय मला नाटक. आणि मग मला असं झालं की एकतर पुण्यात मी जेमतेम म्हणजे आम्ही 1994ला आम्ही मुंबईतनं पुण्यात आलो. 2004ला मी परत मुंबईत गेले स्ट्रगल करायला वगैरे वगैरे वगैरे. आणि त्या दरम्यान ते जे एक कॉलेजमध्ये करंडक करा आणि असं सगळं करा, त्या सगळ्या ग्रुपपासून मी जरा लांबच राहिले. मी खूपच इंट्रोवर्ट होते तेव्हा. मी खूप बापरे, बघितलंच कसं लगेच. हो, मी खूप इंट्रोवर्ट होते. माझ्या 2 मैत्रिणी होत्या तेव्हा कॉलेजमध्ये. MMCC कॉलेज होतं माझं. 2 मैत्रिणी आणि अशी मी फार मुलांशी बोलायचे नाही. घरात कुठल्या मुलाचा फोन वगैरे आला की अरे मला तुझ्याशी बोलायचे वगैरे, तर मी ढसाढसा फोनवर रडलीये. भीतीने त्या मुलांनी फोन ठेवलाय वगैरे असं सगळं. मग अचानक पंख फुटले या इंडस्ट्रीत येऊन. मी अशा ड्रामॅटिक मुली ऐकल्यात आज पहिल्यांदा. नाही, पण मी खूप इंट्रोवर्ट होते. कारण मला पप्पांची खूप भीती वाटायची आमच्या. खूपच म्हणजे आज नाही वाटत, पण तरी एक धाक आहे. तर त्या भीतीपायी मी म्हटलं की नको. आणि ना तेव्हा घरची परिस्थिती अशी होती की फार पैसे नव्हते घरात. मग ते मोठी मुलगी म्हणून एक सतत कमवायचं यार, पैसे कमवायचे यार, काहीतरी करिअर करायचंय. मला डिझायनिंगमध्ये, फॅशन डिझायनिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता. मग मी त्या NIFDच्या परीक्षा दिल्या होत्या. पण तिकडे काय साधारण एक B+ वगैरे मला ते मार्क वगैरे पडले होते. एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षा दिल्या होत्या मी. पण ते अगेन तिकडे परत कॉलेज ऍडमिशन घ्यायची म्हणजे खूप पैसा पाहिजे तिकडे. साधारण तेव्हा 20 लाख रुपये द्यावे लागायचे. आमची काही परिस्थितीच नव्हती. आमच्या पप्पांनी कसं करून काहीतरी 5,000 रुपयाचं काहीतरी त्यातल्या त्यात गरवारेमध्ये ऍडमिशन व्हायला पाहिजे. कारण मी आधी सायन्स घेतलं होतं, मग ते काही झेपलं नाही मला कळलं ही काही आपली उडी नाही आहे. मग मी कॉमर्सला शिफ्ट झाले. मग ते असं सगळं करता करता मग म्हटलं की नको, राहू दे यार, आपणच काहीतरी कमवूया. म्हणजे अगदी इकडे तुला सांगू का, इकडे सुयोग ऑप्टिक्स म्हणून आहे बघ, ते चौक आहे ना आपला तो कोपऱ्यावर. हा, तर तिकडे मी ते काउंटरवरती लेन्स वगैरे विकायचे तेव्हा. हो, महिना 1.5 महिना मी तिकडे काम केलं. माझा महिना पगार होता 500 रुपये. वाव. आणि मला आठवतं की त्या काकांनी मला पहिल्या दिवशी एक बक्षीस म्हणून 50 रुपये दिले होते. काय खुश झाले होते मी यार, माझ्या कमाईचे 50 रुपये. आणि मी काउंटर तिकडे पुसायचे, तिकडे काच पुसायचे, असं सगळं केलंय मी. हो. आणि काय माहिती, एक वेडी काहीतरी एक इच्छा होती की मला ना नेहमी तिकडे समोर एक होर्डिंग असायचं. मला असं वाटायचं मी कधीतरी त्या होर्डिंगवरती येईन यार, कधीतरी होईल असं. मग हळूहळू पुण्यात मॉडेलिंग सुरू केलं. त्यानंतर पहिलं काम मला आठवतं, साधारण ते साडीचे कॅटलॉग वगैरे असतात ना, साधारण मी एक 50-60 साड्या तेव्हा अशा नेसल्या, फोटो काढले वगैरे वगैरे. तर 3,000 रुपये मिळाले होते मला तेव्हा. IMEचं काम होतं तेव्हा ते. आणि आम्ही 24 तास शूट करत होतो. म्हणजे सकाळी 8 वाजता आम्ही सुरू केलं होतं, ते सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही शूट केलं होतं. आणि 50 चेंजेस केले. हो, आणि 3,000 रुपये मिळाले होते मला 3 शिफ्टचे. हो, 3,000 रुपये आजही आठवतं मला. म्हणजे मी तुला सांगू, हे सगळं म्हणजे मी पदार्पण करायच्या आधी पिक्चरमध्ये वगैरे वगैरे, मला कुमार सोहनी यांची एक सिरियल ऑफर झाली होती. ETVला होती का कुठेतरी, ETV वरतीच होती ती. त्याचा मी पायलट शूट केलं होतं. आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला होता. आता आयुष्यात कधी कॉन्ट्रॅक्ट बघितला नाही यार. पर डे 750 रुपये. आणि ना मी त्यांना एकच विचारलं होतं, हे मिळतील ना दररोज 750 रुपये? कारण मला असं वाटलं पर डे म्हणजे दररोज मिळणार तुम्हाला, दररोज 750 रुपये मिळणार तुम्हाला. केवढी मोठी रक्कम होती यार तेव्हा 750 रुपये म्हणजे. तर ते बोलले हो मिळणार, तुला मिळणार. का तू असं प्रश्न विचारतेस? नाही, मला पैसे हवेत. सो हे 750 रुपये मिळतील ना, पक्का मिळतील ना? अगं हो मिळतील, कशाला काळजी करतेस? आणि मग आम्ही कुठल्या तरी गावात जाऊन ते शूट वगैरे केलं होतं. त्या सिरियलचं काही झालं नाही पुढे. पण असं सगळं पैसे मिळाले? हो, नाही पैसेही नाही मिळाले. सिरियलच आली नाही ना. क्रेडिट वरती असतात ना ते काहीतरी 1-2 महिने. 3 महिन्याचं क्रेडिट.
मग त्याच्यानंतर मग झी सिनेस्टास की खोज झालं. मग मी तिकडे गेले, तिकडे फ्रीमध्ये राहिलो वगैरे वगैरे वगैरे. मी तुला सांगू, दिल्लीवरनं या पोरी आल्या होत्या, 2-2 सूटकेस वगैरे. आय विल नॉट जोक विथ यू, माझ्याकडे 4 टॉप होते तेव्हा आणि 2 जीन्स. त्याच्यावरती मी दिवस काढायचे. आणि मग माझं असं व्हायचं की अच्छा ठीक आहे, ते हे लोक कपडे देतीलच ना आपल्याला, जे काही असेल ते. बाप रे, FC नाही, कॅम्पात जाऊन मी ते टॉप बी Fashion मांडले. Streetला. हो, फॅशन स्ट्रीटला जाऊन. म्हणजे आमच्यासाठी 1000 रुपयाची शॉपिंग तेव्हा केवढी मोठी असायची यार. म्हणजे त्याच्यात 2 जीन्स यायच्या, 150-150 रुपयाचे 2 ते हिल्स किंवा शूज यायचे आणि टॉप्स यायचे 60-70 रुपयाचे. फॅशन स्ट्रीटला लिटरली एवढंच. आणि ह्याच्यावर मी अख्खं माझं झी सिनेस्टास की खोज काढलंय, जिकडे मी सेमी फायनलिस्ट होते. वाव. आणि मग गोलमाल कुठे येणार? गोलमाल त्याच्यानंतर मग मी हिंदी सिरियलमध्ये काम केलं. सहारावन नावाची एक बरोबर. काय Channel. ही होतं, चॅनल होतं, तिकडे मी काम केलं वगैरे वगैरे. आणि मग मला असं एक उडता कोणीतरी, ते हिंदी सीरियल वालीच लोक होती, अरे आप मराठी पिक्चर करोगे क्या? हाँ मैं कर लूंगी, मेरे को क्या है, कितना पैसा मिलेगा आपको, पिक्चर का पूरा पिक्चर का 1 लाख रुपये मिलेगा. हाँ सर मैं कर लेती हूँ ना, कोई प्रॉब्लेम नाही. मग ज्ञानेश भालेकरला भेटले मी, मग त्यांनी माझं ऑडिशन केलं होतं. मग मी कशी दिसते, काय दिसते वगैरे वगैरे असं सगळं करता गोलमाल नावाचा पहिला चित्रपट केला मी. तो सिनेमा लेजेंडरी आहे. म्हणजे इट्स आय थिंक मराठीतला मोस्ट अंडररेटेड इज. मला वाटतं हो. तुझे ते सुरुवातीचे सगळ्याच फिल्म्स लेजेंडरी आहेत. हो. म्हणजे गोलमाल काय, साडेमाडे 3 मी ट्रिप करतो अजूनही साडेमाडे 3 खूप खास म्हणजे होतं. ते वेगळीच बट्टी होती. ते हो. एकतर तिघे जण, तिघंजण. कुणाल गांजावालाचं म्युझिक, हो ना यार. आणि अरे 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 काय काय फिल्म होती. क्रेझी होतं. पण खूप म्हणजे जे येत गेलं ना ते मी करत गेले. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. गोलमालमध्ये पहिल्यांदा एवढी सुंदर मॉडर्न अरे मराठी बापरे. मुलगी. अरे नाही, कारण का तोपर्यंत तो जॉनराच नव्हता मराठीमध्ये. हो. असं हो. छान दाखवणारं, मॉडर्न दिसणार असं काही दाखवतच नव्हतं. बरं, तुला माहितीये गोलमालचे अर्धे कपडे, म्हणजे ही गुलाबी हवाचा हा. जो हो, हो. ड्रेस आहे ना, रेड कलरचा, तो मीच आणला होता. हो, तो मीच आणला होता. ते मला म्हणाले, हे घे पैसे, तुझं आणून, तुला जे वाटतं ते तू आण. म्हटलं ओके सर, मी आणते. आणि तो ड्रेस मी माझा आणला होता. हो, ती Wow. जीन्स माझी घरची होती, घरचा टॉप होता. असं होतं. म्हणजे मला आठवतंय की झोल 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 करून टाक जे गाणं होतं ना, वन शॉट करायचं होतं. त्याला फक्त त्यांनी ती नऊवारीवाली कोणीतरी एक आणली होती बस. बाकी मोस्टली बरं तो जो काही पिंक कलरचा होता, टॉप drop होता. आणि आहे. मी एवढी बारीक होते ना रे तेव्हा, त्याची शिडशिडीत बारीक होते, काहीतरी काय 46 वगैरे किलोचं एक वजन असेल माझं. हो. काय त्या फिल्म मधली गाडी ठीक आहे नाही चौघे, 3 मै 4 प्रेमाच्या रेसमध्ये आपण विहार. आणि त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक. हो. बापरे, क्रेझी. आणि यार भरत सर आणि सुनील सर, म्हणजे कमाल यार. आणि मज्जा. काय दिसले सगळे. म्हणजे मला जितू माझ्या फिल्म मधला जितू आठवतो. आणि हे सगळे असे जित्या कवळे आणि माझा दिसतात. पहिला चित्रपट. जित्या आणि माझा केवढा पहिला. कवळा दिसतायत हो, तुम्ही बापरे, दोघं आम्ही त्याच्यात. कवळेच होतो रे तेव्हा. पण हो, जित्या आणि माझा पहिला चित्रपट गोलमाल. माय गॉड. पण तुला हे डिस्कवर कसं झालं की तू ऍक्टिंग करू शकतेस किंवा तुला ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट आहे? म्हणजे तुझं इन्क्लिनेशन ऑफर येत गेल्या ना, तसं मी ते करत गेले. ओके. म्हणजे मी तेव्हा 2006च्या वेळेस मी रामू सरांबरोबर पण काम केलं. 3 हो. चित्रपटांमध्ये बॅक टू बॅक काम केलं. एक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नावाचा चित्रपट होता. त्याच्यात ते मला भेटले आणि ते मला म्हणाले की 2 सीन आहे. म्हणे का ओके सर, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्या कामाच्या बेसिसवरती मला फूक नावाचा चित्रपट दिला, हो. ज्याच्यात सुदीप संजीव होता, हो. ज्यांनी किच्चा सुदीप म्हणतात त्याला. त्यांनी तो मधमाशीचा कुठला फिल्म आहे ती, फ्लाय. इगा का इगा. फ्लाय नावाची फिल्म केली, मक्खी. ज्याच्यात समंथा, मक्खी, ज्याच्यात समंथाने डेब्यू केलं होतं. तर त्याच्यात त्यांनी विलनचं काम केलं होतं. तर मी या सगळ्या लोकांबरोबर खूप आधी काम केलंय. त्यानंतर फूक 2 झाली, ज्याच्यामध्ये एहसास होती, हो. ती माझ्या मुलीचा रोल प्ले करत होती. तर मी आपलं जे काम येत गेलं ना यार, ते मी करत गेले. म्हणजे मला शिकायचं होतं ऑन द जॉब. मी कुठेतरी, मला कोणीतरी शिकवेल, मग कुठलं तरी शिबिर करायचं असतं, हे मला माहितीच नाही. आणि मी म्हटलं तसं, तेव्हाही मला नाटक कधी ऑफरच झालं नाही. नाहीतर मग आहे ना, मी या सगळ्या संचात असते या, यु नो, की
पुण्यातली लोक, पुण्यातलं नाटक वगैरे वगैरे वगैरे. पण नाही कधी आय थिंक माय डेस्टिनी टुक मी समवेअर एल्स. तू आता नाटकाबद्दलच बोलतेस म्हणून की मग आता नाटकाची प्रोसेस, कारण तू आता पूर्ण वेळ फिल्म्स वरती काम केलंयस किंवा मग रियालिटी केलंय, हो. तर त्या दोन्हीच्या प्रोसेसेस तर खूपच वेगळ्या आहेत. रियालिटी तर ऑफकोर्स खूपच इम्प्रॉम्प्टू स्पॉन्टेनियस त्याच पद्धतीचं आहे, पण फिल्मचं एक काहीतरी त्याचं हे प्रोसेस आहे. नाटकाची प्रोसेस कशी वेगळी वाटते ह्या सगळ्या? इन्स्टिट्यूट आहे एकतर मला असं वाटतं. हम्म. आणि मी अगदी नवीन असल्यासारखी बोलते तुमच्याशी. कारण काय ना, की लोकांना गेली अनेक वर्ष माझा चेहरा वेगवेगळ्या माध्यमातून दिसत तर आहेच. पण काय ना, की ॲज अॅन आर्टिस्ट किंवा एक एक माणूस म्हणून सुद्धा मी नाटक हे क्षेत्रच पहिल्यांदा पाहतेय. खूप वेगळ्या डोळ्यांनी, खूप वेगळ्या व्हिजननी पाहत आहे. एकतर निपुण आहे, अत्यंत सेन्सिटिव्ह आणि अत्यंत समजून घेणारा हो. दिग्दर्शक आहे. त्यात मधुगंधाताई आहे. उत्तम लेखन आहे. आणि मला असं वाटतं, की आजपर्यंत आय हॅव बीन व्हेरी लकी चित्रपटांच्या चित्रपट बघितलं तर आय हॅव बीन व्हेरी लकी, की असं इन द प्लॅटर मिळालंय. हम्म. तसंच मी असं म्हणेन, की हे नाटक सुद्धा मला असं प्लॅटरमध्ये मिळालंय. हो. कारण एवढी समंजस आणि एवढी जाणती पब्लिक आहे सगळी एकतर इकडे. आणि त्यात मला एक टायटल रोल म्हणजे आपण असं म्हणूयात, लीड की रोल. लीड रोल आहे. तर खूप प्रोटेक्टेड फील करते एकतर हम्म. मी. आणि ते खूप मला असं वाटतं एक माणूस म्हणून, एक अभिनेत्री म्हणून ते फील होणं खूप गरजेचं आहे. यु नो कारण ज्या ज्या गोष्टींमधनं तुम्हाला एक स्ट्रगल म्हणून ज्या ज्या गोष्टींमधनं जावं लागतं. जेव्हा मी हिंदी इंडस्ट्रीत काम करत होते तेव्हा मला खूप व्हर्नॅक्युलर म्हटलं गेलंय. मग मी माझ्या हिंदीवरती, उर्दूवरती काम केलं, इंग्लिशवरती खूप काम केलं. तर ना आता ती असा इथे तसं ते होत नाहीये. इथे खूप प्रोटेक्टेड मी फील करते. मी कालच निपुणला आणि ताईला म्हटलं, की मला खूप प्रोटेक्टेड फील होत आहे. आणि ती खूप छान गोष्ट आहे. हो. सतत आपलं छडी मारून शिकवण्याची गरज नाहीये. पण मजा येतेय का? तर मला माहित नाही, कारण अजून प्रयोग झालेला नाहीये. हो. हो. तर ते जे सगळे लोकं म्हणतायत ना, की ते चढतं लाईव्ह ऑडियन्सची जी मजा असते, जी मी माझ्या डान्सच्या माध्यमातून घेतली आहे. हो. आणि ती झिंग एक वेगळीच वेगळी आहे. होती. म्हणजे मी 1.5 तास, 2-2 तास नाचलीये स्टेजवरती. आणि ते लोकांचं एक जे आहे ना, ते हम्म. भारावून टाकणार आहे ते फारच. पण अगेन त्याला एक म्युझिकची साथ असते, त्याला सुपरहिट गाण्यांची साथ असते. आता इकडे माझाच आवाज जेव्हा माझ्या कानी पडतो, तेव्हा कसं फील होणार आहे मला अजून माहिती नाहीये. भीती वाटते. खूप, खूप, खूप. म्हणजे मी आजपर्यंत इतके स्टेज शोज केले आहेत. म्हणजे 15-20 हजाराहून स्टेज शोज केले आहेत मी. पण नाटकात जेव्हा ते दार उघडेल आणि मी आत येईन, माझी कॅरेक्टर म्हणून. बापरे! मला माहिती नाही. एक नवीन अमृता लोकांना पाहायला मिळणार आहे. मला प्रेक्षक नव्याने कळणार आहेत. का धाकधूक नसेल यार? का छान आहे धाकधूक ना, की नसेल? आत्ता पण म्हणजे ॲट धिस स्टेज ऑफ करिअर मला हे फील होणं ना, हो. हे डिस्कम्फर्ट, ही भीती, हे मला असं वाटलं होतं मला कधी फील होईल. घ्या, फील होतंय. आणि मला खूप मजा येते त्याची. मला खूपच मजा येते. आणि मग ते एक साधारण दर 2-3 दिवसांनी नाटकं बघणं. निपुणनी खूप छान गोष्ट मला सांगितली, की विंगेतनं नाटक बघ. तर तेही मी केलं. पण शेवटी आता ठीक आहे, हे सगळं बघून झालंय. हो. ओके, आता आपल्याला करायचंय. हम्म. विंगेतनं ते- रंगमंचावरती येणं. भाई, ते एक वेगळं आहे यार. पण मला आवडतंय, की या वयात, या स्टेजला मला ही भीती किंवा ही उत्सुकता आहे. आणि त्या उत्सुकता आणि त्या भीतीची मला खूप मजा येते. खूपच मस्त आहे हे. तू आता ह्या सगळ्या या गोष्टींबद्दल बोललीस ना, इतकं प्रेशर, आजूबाजूच्या गोष्टी आणि त्यातनं तुझा आता जो फिअरलेस ॲटिट्यूड आहे, इतका केऑस चालू आहे आजूबाजूला, इतकं चॅटर चालू आहे. सतत कोणीतरी काहीतरी बोलतंय, तुम्ही फोटो टाकला तरी बोलतोय, नाही टाकला तरी बोलतोय, तुम्ही हसताना फोटो टाकला तरी बोलतोय, देवासोबत टाकला तरी बोलतोय, सतत कोणीतरी काहीतरी बोलतोय, बिंग अ पब्लिक पर्सनॅलिटी. तेव्हा हा स्टर्डीनेस किंवा ही म्हणजे मेंटल पीस आणायचं कुठून? ही मानसिक शांतता आणायची कुठून? कारण का तुझ्यासारख्या व्यक्तीला ज्याबद्दल म्हणजे एकतर तू पर्सनॅलिटी म्हणून एक फ्लॅम्बॉयंट पर्सनॅलिटी आहेस. तुझ्याबद्दल सगळ्यांना प्रेम आहे. त्यामुळे ते प्रेमाने आणि तेवढ्याच यानी येणाऱ्या गोष्टी बोलत असतात. म्हणजे सगळ्याच बोलायचं असतं. तर
सॅनिटी कशी मेंटेन करायची ती? नाही, सॅनिटी लूज होते हा कधी कधी, असं नाही होत. सी आपण पण माणूस आहोत. आपल्यासाठी सुद्धा जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हापासून हे सोशल मीडिया नव्हतं. ते तर आत्ता आत्ता कुठे आलंय की किती किमान एक 10-1 वर्ष झाली असतील सोशल मीडिया आहे. 15 म्हणजे वर्ष. ऑर्कुट हां. आणि फेसबुक आणि त्यानंतर आता इंस्टाग्राम वगैरे. मी सुद्धा त्याच्यात वाहत गेले होते एका पॉइंटला. लोकं काय म्हणतायत, कसे कमेंट करतायत ह्याच्यावर मी खूप रडारडी केली आहे. ह्याला असं कसं म्हणाला यार, हे असं कसं यार? म्हणजे काय यार, म्हणजे स्लीव्हलेस ब्लाउज नाही घालायचा, आता काय स्लीव्हलेस म्हणजे असं सगळं एका पॉइंटला ना, यू हॅव टू लेट इट गो. ते ये जवानी है दिवानी मधलं ते दीपिकाचं किती सुंदर वाक्य आहे ना, की अ, आपण एकाच वेळी सगळीकडे नसू म्हणजे असणं इज इम्पॉसिबल. शक्यच नाहीये. हो. शक्यच नाही. तसंच आहे सोशल मीडियाचं. आपली ठराविक माणसं निवडा. त्या लोकांना रिप्लाय करा. हम्म. मला सांग, आता आपल्याकडे पण नातेवाईकांचा लवाजमा असतो की नाही? सगळेच आपल्या लाडकीचे असतात का? का आपण सगळ्यांच्या लाडाचे असतो? अजिबात नाही. 100% ट्रीट इट ॲज दॅट. हा दूरचा कझिन आहे, मला याचं तोंडही नाही बघायचं. बाबा तू तिकडे राहा. ते नाही का Instagramमध्ये ते ऑप्शन्स आहेत प्रायमरी, क्लोज फ्रेंड. जनरल, हो. हिडन. त्यांनीच ऑप्शन्स देऊन ठेवलेत यार. आपल्याला फार काही करायचं नाहीये. हम्म, हम्म. त्या प्रायमरीमध्ये कोणाला ठेवायचंय, त्या हिडनमध्ये कोणाला ठेवायचंय आणि त्या जनरलमध्ये कोणाला ठेवायचंय हे आपल्याला माहिती. आणि काय ना सगळे काय आपण सगळे भाजलो गेलोय ह्या हो. सोशल मीडियाच्या हो. आगीने. सो भाजून भाजून प्रत्येकाला आपापलं कळतं, अरे बापरे हे नको, ह्या मुद्द्यात हात नाही घालायचा, ह्या मुद्द्यावर बोलायचं नाहीये. हम्म. खूप लोक आणि असे किती मुद्दे आहेत ज्यांच्यावर लोक असं म्हणतात. आणि आता माहिती मी काल परवाच बघितलं रेज पोस्ट का रेज एक एक ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये एक नवीन शब्द add जो झाला. आहे तो ऍड झालाय. जनझी vocab मधला. हा, की काही लोकांना ठेवलंच आहे तुम्हाला डिवचायला. हो. आता डिवचणाऱ्या लोकांना मी माझ्या फॅमिलीमध्ये जागा नाही ठेवली आहे, तर सोशल मीडिया तर खूपच दूरची गोष्ट आहे. पण हे तर चांगली गोष्ट आहे की तू ते सेगमेंट करू शकते आणि त्यांना वेगवेगळं बघू आणि नाही शकते. इंस्टाग्रामनीच दिलंय. हा 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 हा, ते- आपण नाही काय केलंय. नाही नाही मेंटल सेगमेंट Mentally. करू शकते ही Mentally. चांगलीच गोष्ट आहे. पण ते करावंच लागतं माहितीये का. कारण काय होतं ना, ते तुम्ही नाही केलं ना तर तुम्ही झोपतानाही तो केऑस आहे, तुम्ही उठल्यावरही तो केऑस आहे आणि त्या केऑसमध्ये तुमचा 1 तास 2 तास 2 दिवस 2 वर्ष कशी निघून जातील तुम्हाला तुमचं कळायचं नाही. हे तर सोशल मीडिया झालं, पण मीडिया पण आहे ना. हो. आहेच ना. मी हो. हे बघ, सोशल मीडिया आहे म्हणून मीडिया आपण असं म्हणू पॅपराझी वगैरे ती डबल झाली आहे. हम्म. नंतर आधी मीडिया काय होती, पेपरात तुमचा एक लेख आला, संपला विषय, मीडिया संपली आणि मग त्या चित्रपटाबद्दल किंवा नाटकाविषयी थोडंसं लिहून येतं, दॅट्स अबाउट इट. पण आता लोकांना हे पण जाणून घ्यायचं तुम्ही काय खाता, तुम्ही कधी काय पिता, कॉफी कुठली घेता, ब्लॅक घेता का कॅपाचिनो घेता, सगळं. पण तुला हे असं वाटत नाही का की ते असं जरा आता जास्तच लोक दुर्बीण लावून किंवा काय काय वेळेस तर तो काय असतं ते छोटं मायक्रोस्कोप सारखं सगळ्या बारीक Microscope. बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं. ते उगाच प्रेशर नाही वाटत का की सगळ्यांचं लक्ष ना आता आपल्याकडे आहे किंवा सगळेजण ना आपल्याला सतत बघतायत. मग मी आता काय करतोय, मग मी कुठे गेलीये, मग मी काय कपडे घातलेत पासून इतक्या बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष आहे की ती पर्सनल स्पेस इन्व्हेड होती असं नाही वाटत का? ऑफकोर्स होते. म्हणजे तुम्ही तुमच्या स्पाऊस बरोबर फोटो टाका किंवा नका टाकू, दोन्हीकडनं कमेंट्स येणार आहे. हो. आणि डेफिनेटली होते. पण अगेन मला एक गोष्ट आवर्जून इकडे सांगावीशी वाटते, की सगळंच वाईट आहे का या सोशल मीडियाचं? तर नाहीये. मला असं वाटतं, की खूप लोकांसाठी एस्पेशली जेनझी आणि त्याच्यानंतरची मला माहित नाही पिढीला अल्फा. काय म्हणतात. तर त्या लोकांसाठी ऑपॉर्च्युनिटीज खूप कमालीच्या आहेत. एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला नव्हत्या. प्लस कोण फसवतंय, कोण नाही फसवते हे पण तुम्हाला कळतं, हो. विच इज ग्रेट. त्याच्यानंतर मेंटल हेल्थबद्दल किती बोललं जातं यार. हो. म्हणजे आय एम शुअर की तुम्हाला तुमचे काही चाइल्डहुड ट्रॉमाज असतील, मलाही आहेत. हो. मला आत्ता ते कळतात. ओ ह्याला ट्रिगर म्हणतात का? हो. ओ अच्छा, म्हणून मी अशी वागते. ओ अच्छा, हा ट्रॉमा आहे जो आत्ता इकडे असा मी माझ्या या रिलेशनशिप. मला माहिती नव्हतं यार. मी 25शी वगैरे होते तेव्हा मला माहिती नव्हतं. हो. पण इट इज फॅन्टॅस्टिक की इतकं खुल्लम खुल्ला त्याच्याबद्दल बोललं जातंय. दॅट इज ग्रेट.
आता त्यालाच धरून आपण आपली मेंटल हेल्थ कशी जपायची, तर डिस्कनेक्ट करायचं. खरोखरच दॅट्स द ओनली थिंग दॅट यू कॅन डू. पण आपल्या हाताला, आपल्या डोळ्यांना तो चाळा झालाच आहे ना, तो तुम्हाला कमी करावाच लागणार. तुम्हाला ते रात्री झोपायच्या आधी 1 तास कम्प्लिटली डिस्कनेक्ट व्हावंच लागेल, तरच तुम्हाला नीट झोप येईल. तू करतेस का इंस्टाग्राम हो, हो. एका पॉइंटला नाही होत मला. एका पॉइंटला मी थकून जाते यार. तू इंस्टाग्राम डिलीट करतेस का? कारण आमचा तो रेग्युलर हो? माझा हा पॅटर्न आहे. मी आता हे केलेलं आहे की माझं इंस्टाग्राम गेले 4 दिवस झालं मी मोबाईल मधनं डिलीट केलंय. हो. मला रील बघायचे असतात त्यावेळेस मी आयपॅड वरती बघतो आणि आयपॅड बेडरूम मध्ये घेऊन जात नाही. हो. तर मग बघायचंय त्यावेळेस फक्त डायनिंग टेबलवर जायचं किंवा हॉलमध्ये बसायचं, इट स्क्रोल इज करायचं. जस्ट युअर माइंड. युअर माइंड इज प्लेइंग गेम्स विथ यू. इंस्टाग्राम म्हणत नाहीये तुम्हाला, मला बघ ना, मला बघ ना, मला बघ ना. युअर माइंड इज प्लेइंग गेम्स विथ यू. मग अशा वेळेस काय करायचं? यू हॅव टू हॅव सर्टन लाईफस्टाईल. मग ते योगा असो, मग ते मेडिटेशन असो, मग ते पुस्तक वाचणं असो, मग ती कुठला स्किल सेट होन करणं असो, निटिंग असो. निटिंग इतकं सिम्पल. तुला येतं? हो, म्हणजे मी आणि माझी बहीण आता आम्ही एकमेकींची बोलताना आता असं करतो. वा हो, ते क्रोशे बिशे असं काहीतरी करतो. पण इट्स जस्ट दॅट. काय झालंय ना, ते स्टिम्युलेशन इतकं जास्त अग्रेसिव्ह आणि इतकं जास्त हवंसं आहे ना, डोपामिन ज्याला आपण म्हणतो ना. पण नाही यार, आपण लहानपणी विचार कर, आपण खेळून परत यायचो, काय डोपामिन होतं आपलं. हो. लगोरी खेळायचो किंवा काय ते पकडापकडी खेळायचो किंवा व्हॉटएव्हर इट इज. काय डोपामिन असायचं आपलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री झोपलं ते उगाच आकाशाकडे बघत गप्पा मारत असायचं 2-3 तास. टेरेसच्या ते गाद्या टाकून हो. सगळे आपले ते पोरं नाही का, आपण असं खूप केलंय आम्ही भूताच्या यार. गोष्टी सांग काहीतरी. हो, भूताच्या गोष्टी वगैरे, प्लॅनचेट कर वगैरे वगैरे. करू नका पण तरी आय एम जस्ट सेइंग. पण म्हणजे हे केलंय आपण. काय माहिती होतं तेव्हा काय डोपामिन आहे आणि काय काय आहे. मी असं म्हणत नाहीये की आत्ताच्या मुलांनी हे सगळं करावं. नाही, त्यांचा जन्मच हा सोशल मीडियाच्या ते digital native आहे. हां, ते डिजिटल वर्ल्डमध्ये जन्माला आलेले आहे. बरोबर. पण मी तुला सांगू का, आपण ह्या लोकांना किंवा या मुलांना फार क्रेडिट देत नाही असं मला वाटतं. कारण ते खूप हुशार आहेत यार. खूप हुशार आहेत. आणि ऍक्च्युली ह्या केऑसमध्ये जन्माला येऊन ते जास्त सेन आहेत. ते खूपच कौतुकास्पद आहे. मी तुला सांगते, माझा 7 वर्षाचा भाचा आहे. त्याला हनुमान चालीसाबद्दल इतकं वाटतं, त्याला हनुमानाबद्दल इतकं वाटतं. हो. आणि त्याच्या आईने सांगितलंय, तुला देवा रिलेटेड जे काही असेल ते मावशीला विचारायचं. त्याला अर्जुन कोण, मग महाभारत काय, हे सगळं खूप उत्सुकता आहे त्याला यार. कमाल. खूप उत्सुकता आहे. तो रात्री हनुमान चालीसा लावून झोपतो. तो माझ्याबरोबर कधी झोपला आणि एक हनुमान चालीसा किंवा गायत्री मंत्र हे सुरू असतं. ते त्याच्या कम्फर्टसाठी आहे. तर मी कधी बंद करते ना रात्री जाऊन, माव हनुमान चालीसा, मग मी आपलं जाते परत ते ऑन करते. पण त्याला खूप कुतूहल आहे. त्याचं असतं की हनुमानाला शेपटी का आहे, मग वाय हिज फेस इज लाईक अ मंकी, वाय डू वी से जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर, असं का आपण म्हणतो, मग ह्याचा काय अर्थ आहे. आणि खूप त्याला उत्सुकता आहे या सगळ्या गोष्टींची. किती कमालीची गोष्ट आहे. हो. तो ड्रम्स वाजवतो. 7 वर्षाचा आहे, तो ड्रम्स वाजवतो. क्या बात. आहे त्याला. त्याचं असं आहे की नाही, मला हे शिकायचंय. तो ड्रॉइंग करतो. त्याला डायनोसॉर्सबद्दल खूप, म्हणजे आपल्याला ते काय ते सॉरस फिरस असं काहीतरी, हे काय डायनोसॉरचं घातलंयस ना तू. मला फक्त टीरेक्स म्हणता येतं. ट्रायनोसॉरस, नो माव, ही इज अ स्पायनोसॉरस, ही इज गॉट दिस टेल, आणि मग त्याचं ते हे, आणि म्हटलं बाई. आता ह्या जनरेशनचं काय झालंय, त्याने इतकं जे तू म्हणत होतास मगाशी की किती डिटेलमध्ये विचारतात आणि करतात, पण दॅट डिटेल इफ इट इज डिरेक्टेड इन द राईट वे ना, ती डिटेल त्यांना इकडे कामाला येते. बघ ना. बरोबर. ऍब्सोल्युटली. टू इच इज ओन. पण दॅट इज देअर की आता ह्याचा आपण कसा वापर करायचा आणि काय करायचं. तुला आता जेनझी लोकांबद्दलचे लोकांचे खूप इंटरनेटवरती मतं असतात बघ, की त्यांच्यासोबत काम करणं सोपं नाहीये, ते खूप उद्धट आहेत, ते खूप डिरेक्ट प्रश्न विचारतात, खूप भोचक आहेत, किंवा ते काय बोलतात हेच कळत नाही. हो, असं तर होतं असं माझं. होतं का तुला पण? मला पण असं होतं की मला अर्ध्या गोष्टी कळत नाहीत, ते लोक काय म्हणत असतात. पण मला असं वाटतं की दे अगेन ॲड्रेस इश्यूज विच वी पुट अंडर कार्पेट. हो. अनफिल्टर्ड आहेत ते. Which is डायरेक्ट. such a great thing. हो.
विच इज सच अ ग्रेट थिंग. जसं मी म्हटलं तसं ट्रॉमा किंवा चाइल्डहुड ट्रॉमा, त्यांना माहिती आहे त्यांना कुठली गोष्ट ट्रिगर करते किंवा त्यांना माहिती आहे एन्झायटी काय आहे. भाई 30 पर्यंत मला माहितीच नव्हतं एन्झायटी काय आहे यार. हो. मला नव्हतं माहिती. का मला असं फील होतंय, का मला धडधड होतंय, का मला नर्वसनेस येतोय. बट they want to go to the depth of it, understand what it is, come back and then be rude to you. That is another thing. But ठीक आहे ना यार. तुला कधी असं त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना बघून जेलस वाटतं का की ह्यांना जरा जास्तच नाही माहिती आहे का, असं कधी होतं का? जेलस नाही वाटत. मला असं वाटतं की क्या बात आहे यार. अर्थात मला जेव्हा मला त्याचा त्रास व्हायला लागतो मला ते आवडत नाही. हां. म्हणजे जेव्हा खूप लोक वाह्यात कमेंट्स वगैरे करतात, फेसलेस लोक असतात हम्म. नाही, आपल्या संस्कृतीबद्दल जरासं मराठी नाही बोललं की त्याच्याबद्दलही खूप बोलतात. हो हो हो. आणि मग तुमचं असं म्हणणं आहे की मग तुम्ही हिंदी चित्रपटांमध्ये का नाही काम करत वगैरे. अरे भाई, जरासं हिंदी आणि इंग्लिश किंवा उर्दू आम्ही बोललो तर मग तुमचं असं होतं की मराठी बोला मराठी बोला. अरे भाई रुक ना यार. ज्या क्षेत्रात ज्या भाषेत आता मी काम करीन त्या भाषेत थोडंफार तर वावरावं लागेलच ना आपल्याला. सो तेव्हा मला खूप त्रास होतो हम्म. जेव्हा फेसलेस नेमलेस लोक काहीतरी शॉर्ट गन _782 वगैरे. उगाच का बोलतोयस तू शॉर्ट गन? तुझं नाव शॉर्ट गन आहे रे. तू का मराठीत लेख लिहितोयस खाली? मराठी ठेवायचं. आणि त्या शॉर्टगनला रिप्लाय केला तर सॉरी ताई. आणि नाही, काही लोक उगाच आपलं काहीतरी. अरे मी परवा माझ्या एका मैत्रिणीच्या पोस्टवरती ना काहीतरी तिच्या डॉगीबद्दल काहीतरी लिहिलं तिने. बरं बाई बाई बायका लिहितात यार. आणि मग म्हणे अहो नाही ताई आय एम सो सॉरी, माझा 2 वर्षाचा मुलगा होता त्यांनी लिहिला. मग तुझा 2 वर्षाचा मुलगा इंस्टाग्राम वापरतो 2 वर्षाच्या मुलं आणि का लिहितोय तो वेड्यासारखं? काही बोलता का तुम्ही यार? जर लिहिता येत असेल तर पाठवा कोणाकडे तरी 2 वर्षाच्या मुलाला. काय चाललंय म्हणजे काही सेन्सलेस आहे. हम्म. सेन्सलेस बेसलेस कमेंट्स असतात ह्या. बेसलेस कम्प्लिटली. याच्या पुढे जाताना आपण थोडंसं जर विचार केला, ह्यातनं कुठेतरी एक इन्सिक्युरिटी आहेत ज्याच्यातनं लोक ह्या कॉमेंट्स करतायत किंवा इन जनरलच ह्या सोशल मीडियामुळे हे कुठेतरी इन्सिक्युरिटी येते किंवा कुठेतरी इतक्या ओव्हर कम्युनिकेशनमुळं त्याच्या अंडर कुठेतरी एक एकटेपणा पण आहे असं वाटतं का? ओके, आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. आता तुझं माझं समजा भांडण झालं आणि मी तुला वाटेल तसं बोलले आणि म्हणजे शिवीगाळ तर सोड. हम्म. म्हणजे अशा काही गोष्टी बोलली, तू तू निकम्माच आहेस, तू असं आहे, तुला कळत नाही, तुझं डोकंच नाही, तुझी बुद्धीच नाही आहे. ठीक आहे. दिस ॲक्च्युली टॉक्स अबाउट मी. दिस ॲक्च्युली टॉक्स अबाउट मी. ते जे म्हणतो ना आपण की आपण जे लोकांना म्हणतो ते मी ते लहानपणी आपण म्हणायचो, तू मला म्हणतोस ना म्हणजे तूच आहेस. हो. हम्म. हो. जे म्हणतो त्यालाच असतं. हा, जे म्हणतो त्यालाच असतं की जर का तू मला बोट दाखवतेस 3 बोटं तुझ्याकडे. ते नाही का ते आपण म्हणायचो हा. लहानपणी. इट इज हे ब्रीदवाक्य आहे. लिटरली सांगते तुला. बिकॉज व्हॉट एव्हर आय एम सेईंग टू यू, आय डोंट नो यू ना. मला तू कुठे राहतोस, काय करतोस हे मला माहिती नाही. आय एम ॲक्च्युली प्रोजेक्टिंग माय इन्सिक्युरिटी, माझा कमीपणा, आणि मी कसं माझ्या घराला किंवा मी कसं माझ्या नवऱ्याला बायकोला वेळ देत नाही म्हणून मला हे फ्रस्ट्रेशन आहे. आणि म्हणून ते मी एका अनोळखीच माणसावर करतो. हम्म. हम्म. आणि इट्स सॅड. इट इज व्हेरी सॅड. हम्म. मी कधी कधी असं लिहिते, काय ताई हो, काय प्रॉब्लेम आहे हो तुमचं? काय म्हणजे असं आहे का की तुम्हाला तुमच्या घरातनं स्लीवलेस ब्लाऊज घालू देत नाहीत का, तुम्हाला जीन्स घालू देत नाहीत का, तुम्हाला बाहेर कुठे जायचंय तर 4 लोकांना घेऊन जावं लागतं तुमच्या बरोबर, असं आहे का? म्हणून तुम्हाला इंडिपेंडेंट स्त्रीचा त्रास होतोय का? तर आय अंडरस्टँड यू, आय फील यू. कारण आजही आपल्याकडे पेट्रियार्कलच सोसायटी आहे. हो. आजही स्त्रियांना कितीही बाहेर जायचं असेल किंवा काही करायचं असेल तर परमिशन लागते. हो. आणि हे चांगलं आहे का वाईट आहे हम्म. मला माहिती नाही. तुझ्यासाठी स्वावलंबी स्त्री म्हणजे काय? कारण का ह्याच्याबद्दल बऱ्याचदा डिबेट होतो आणि आय नो युअर थॉट्स बट आय वॉन्ट टू नो. सी आय टेल यू व्हॉट, जसं प्रेमाची परिभाषा सगळ्यांसाठी फार वेगळी आहे. हो. यशाची परिभाषा सगळ्यांसाठी फार वेगळी आहे. माझ्यासाठी तसं इंडिपेंडन्स विषयी आहे.
कमिंग बॅक टू दॅट थॉट वेअर मी म्हटलं ना जसं की ती एक माझी फॅन आली माझ्यावर हम्म. ट्रिपला. हो. तिच्यासाठी तिचं लग्न झालंय, खूप छान जॉब आहे तिचा वगैरे वगैरे. पण तिचं एक होतं की मला एकटीला आउट ऑफ इंडिया ट्रिप करायची. तिच्यासाठी हे इंडिपेंडन्स होतं. हो. आता तिचा नवरा आहे, तिच्या नवऱ्याच्या परमिशननी ती बाहेर आली होती. पण अब्रॉड जाऊन मी एकटी होती ती एका ग्रुप बरोबर 40 लोकांच्या, जिकडे आजी आजोबा काकू काका मी माझी आई असे सगळे होते. पण तिच्यासाठी इट वॉज सच अ बिग थिंग. दॅट वॉज इंडिपेंडन्स फॉर हर. फॉर मी इंडिपेंडन्स इज अबाउट फायनान्शियल इंडिपेंडन्स. मी माझ्या घरात पैसे नसताना बघितलेलं आहे काय परिस्थिती होते आई वडिलांची. आय नेव्हर वॉन्टेड टू बी इन दॅट पोझिशन एव्हर. सो फॉर मी इफ यू आस्क मी व्हॉट इज इंडिपेंडन्स, तर इट्स फायनान्शियल इंडिपेंडन्सी. की पैशामुळे मी कोणावर अवलंबून म्हणून नाही. नाही. आज मी ज्या वयात आहे माझे आई वडील त्यांना काही ना काहीतरी मेडिकल गोष्टी होत राहतात. मी त्यांचं कोणावरही अवलंबून न राहता करायला पाहिजे आणि एक आरामात आयुष्य जगायला पाहिजे. माझं डेट फ्री घर पाहिजे, माझी डेट फ्री गाडी पाहिजे आणि मला मनसोक्त हवं तसं काम करता यायला पाहिजे. हे माझ्यासाठी इंडिपेंडन्स आहे. आपण इंडिपेंडंट वुमन बद्दलच बोलतोय, तर इंडिपेंडंट वुमनचं सगळ्यात म्हणजे काय, स्वावलंबी स्त्रीचं सगळ्यात प्रायमरी जे लक्षण आहे ते म्हणजे बिंग ॲम्बिशियस, महत्वाकांक्षी असणं. हो. तुला असं वाटतं का की आत्ता आपण 21व्या शतकात आहोत, जिथे काय खांद्याला खांदा लावून काम करतात स्त्री पुरुष वगैरे, ते असं क्लिशेड वाक्य जरी बाजूला काढून टाकलं तरी बऱ्यापैकी पुरुष स्त्री सगळ्या क्षेत्रांमध्ये कामं करतात. आत्ता सुद्धा महत्वाकांक्षी बाईकडे किंवा महत्वाकांक्षी स्त्रीकडे कुठल्याही वयातल्या कुठल्याही देशातल्या थोड्या वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. मला ते जनरलाइज नाही करायला आवडणार. ओके. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक घरात कसं ना, प्रत्येक घरातले संस्कार वेगळे असतात. जरी प्रत्येक घरातला देवारा वेगळा असतो, तिथली देवपूजा वेगळी असते. हो ना. आपण आता मी स्वामींना मानणारी आहे किंवा मी आता आमच्याकडे श्रीयंत्र आहे किंवा मी शिवाला मानणारी आहे. पण माझे पप्पा फक्त स्वामींना मानतात. माझी आई फार पूजा वगैरे काही करत नाही. ती म्हणते तू करतेस ना, मी खूप केलंय Fair enough. माझ्या संसारात मी खूप केलं आहे पूजा अर्चा वगैरे सगळं. म्हणजे माझी बहीण जी आहे ती पंजाबी घरामध्ये आहे, तर ती वेगळ्या पद्धतीने पूजा करते. आता एकाच घरातली माणसं एका गोष्टीकडे बघायचे किती वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. तसंच आहे ना. आता एका घरात कदाचित सासरे खूप लिबरल असतील, पण नवरा इतका लिबरल नसेल. मग काय करणार? सो आपण जनरलाइज नाही करू शकत रे हे. ओके. कळलं का? प्रत्येक घरातनं येणारी मुलगी, मुलगा, त्यांचं शिक्षण, त्यांचं अपब्रिंगिंग, त्यांना दिलेले संस्कार, ह्याच्यामुळे सोसायटी जी आहे ती डिफाईन होत असते. आता आपण जेनझी, जेन अल्फा हे आपण फार जनरलाइज करतो. पण माझ्या घरातच एक उदाहरण आहे जिकडे मी निर्वाणला बघते, ज्याला वेदशास्त्र ह्याच्याबद्दल खूप क्युरिओसिटी आहे. आता आपण जनरलाइज करून ते नाही होणार रे. वी हॅव टू. बरं, त्यात आपण काय बिलियन लोकांना एकाच फटक्यात भेटू शकतो का? शक्यच नाही. होणारच नाही. आपल्या लाईफ टाईम मध्येच ते शक्य नाहीये. सो मला असं वाटतं की ज्या स्त्री पुरुषांना आपण भेटतो आपल्या लाईफ टाईम मध्ये, त्यांचे थॉट्स कसे आहेत, त्याच्यावरनं आपलं जग डिफाईन होतं, जे आपल्या आसपास असतात. असं म्हटलं जातं की यू आर द बेस्ट प्रॉडक्ट ऑफ द 5 बेस्ट पीपल दॅट यू आर विथ. सो बस ती जी माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला, ती तुमच्या विचारसरीची असायला पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे. आणि देन सी वेअर लाईफ टेक्स यू. सो आय विल नॉट जनरलाइज की हो पेट्रियार्की. आय फील दिस इज फेमिनिझम, to understand what each person has to offer, not the society per se. सोसायटी म्हणून आपण काय करतो ना, जी लोक चांगली आहेत ना त्यांना सुद्धा आपण वाईट ठरवतो यार. तसं नाही व्हायला पाहिजे. माझ्या वडिलांनी मला आणि अदितीला कधीच थांबवलं नाही टू डू व्हॉट वी वॉन्टेड टू डू. पण त्यांनी चला तुम्ही करा, ते काही दंगल मधले आमिर खान पण नव्हते. पण ते असेही नव्हते की नाही तुम्ही घरी बसा.
नाउ व्हॉट विल यू टर्म हिम ॲज? की त्यांनी सपोर्ट केला का नाही केला? कारण ही वॉज ऑल्सो ग्रोईंग विथ द ग्रोईंग सोसायटी ना. सो यू कांट से दिस. आय विल नॉट से की ओके माझ्या वडिलांनी मला हे नाही दिलं, मला ते नाही. इथपर्यंत येण्यासाठी जे माझ्या वडिलांनी द्यायला पाहिजे होतं ते त्यांनी सगळं दिलं. एक छत दिलं, 2 वेळचं जेवण होतं, शिक्षा दिली, संस्कार दिले आणि कसंही करत आम्ही इथे पोचलोय. माझी बहीण स्टॅमर करायची. ती 10वी पण पास होईल का नाही ही शंका होती आम्हाला. ती एमिरेट्सची बिझनेस क्लासमध्ये एअर होस्टेस आहे. इट्स अ ह्यूज थिंग मॅन. आता नशीब आहे त्याच्यात का आमच्या आई वडिलांचा सपोर्ट आहे का काय मला माहिती नाहीये. बट आय डू नॉट वॉन्ट टू जनरलाइज अ मॅन ऑर अ वुमन बिकॉज या सोसायटीमध्ये ना सगळ्या प्रकारची लोक आपल्याला पण जनरलाइज नाही. मुद्दा हाच आहे की अजून पण जेव्हा म्हणजे वी नेवर आस्क और वी नेवर हॅव टू आस्क की इंडिपेंडंट मॅन कसा असतो, कारण का तो असतोच, हे एक्सपेक्टेड आहे. जेव्हा स्त्री व्हायचा प्रयत्न स्त्रीचं म्हणणं पण हे सगळ्या बायकांचं हेच म्हणणं आहे की इंडिपेंडंट वुमन असं काही नाहीये, मला ऑटोमॅटिक माझं पायावरती जगत. पण तरी ती तसं वागायला गेलं ती काही लोक अजूनही आहेत की जे प्रश्न विचारतात. तो प्रश्न कुठेतरी खटकतो का? मी तुला सांगू इनफॅक्ट आता हे तू इंडिपेंडेंट मॅन विषयी जे ग्रँटेड धरलंस ना यार, कधी कधी ना पुरुषांना पण फार गरज असते सेन्सिटिव्हिटीची. अर्थात ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं की ते आपण इतकं टेकन फॉर ग्रँटेड धरलंय ना. मॅन इज सपोज टू बी इंडिपेंडेंट. दॅट इज द प्रेशर. तेच होतंय. तर ते ना ते आता ते प्रश्न असे आहेत ना सगळे की त्याच्यावर बोलायला गेलं की एक साधारण एक समुद्र उत्तरांचा आणि प्रश्नांचा उलगडेल, माहितीये का. म्हणजे ते असं आहे ते. बट समुद्र मंथनच घडेल हो त्याच्यावरती एक वेगळं. कम्प्लिटली. बट आय रिअली फील की येस, जर मला बघितलं तर 21st सेंचुरी वुमन अगेन हर इंडिपेंडन्स इज कम्प्लिटली डिफरंट यार. म्हणजे जसं मी म्हटलं तसं माझं फायनान्शियल इंडिपेंडन्स इज समथिंग दॅट इज व्हेरी क्रुशल फॉर मी. ठीक आहे, एका बाईला असेल की मला बिझनेस करायचा यार, जर मी बिझनेस केला तर मी इंडिपेंडंट फ्री करेन. एका बाईला असेल की जर मी माझ्या मुलांना माझ्या माझे संस्कार देऊ शकली किंवा मला जसे संस्कार द्यायचे तसे देऊ शकले ना, तर माझ्यासाठी ते इंडिपेंडन्स आहे. सो फॉर एव्हरी मॅन अँड वुमन इट्स अ व्हेरी डिफरंट. ॲब्सोल्युटली. तू बोलताना खूप सुंदर बोललीस आणि मला त्याचं कारण काय सांगतो मी, ह्याच्यावरती मी डबल क्लिक करणार आहे. तू म्हणालीस तुला तुझ्या आईवडिलांची काळजी घेणं आणि त्याबद्दल बऱ्याचदा ना, सो आम्ही बऱ्याचदा अमुक तमुकवरती मेंटल हेल्थ, रिलेशनशिप आणि सगळ्या ह्या चेंजिंग डायनॅमिक्सवरती खूप डिटेलमध्ये आम्ही पॉडकास्ट करतो. सो त्याच्यात आम्हाला बऱ्याचदा हे ईमेल्स येत असतात, बऱ्याचदा हे मेसेजेस येत असतात इंस्टाग्रामवरती की दादा ना, मला माझ्या आईवडिलांना मदत करायची आहे, पण मी जर घरी पैसे पाठवले ना किंवा मी घरी जर मदत केली ना तर सासरचं लोक कुरकुर करतात किंवा असं बऱ्याचदा गोष्टी लिहून येतात आणि दिसतं आजूबाजूला समाजात. त्याच्याबद्दल अजूनही तो एक टॅबू आहे. सो मला स्पेसिफिकली त्याबद्दल तू थोडंसं अजून सांगावं असं वाटतं, कारण का तू रोल मॉडेल आहेस आणि तू हे सांगितल्यानं त्याच्यावरती असणार एक थोडंसं जे काही टॅबू आहे, जे काही त्याच्याकडे असणार एक थोडासा स्लाइटली निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे, तो कमी होऊन जाईल. सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा एका स्त्री आणि पुरुषाचं लग्न होतं ना, तेव्हा 2 फॅमिलीज एकत्र येतात. मग का म्हणून लेकीची जी फॅमिली आहे तिला कुठल्या मदतीची गरज असेल तर का म्हणून ती मदत केली जात नाही, आणि का म्हणून सासरची माणसं अशी नि सासरची माणसं तशी नि, हो. त्यांना जपा नि त्यांचं करा नि जावयाचं करा नि सगळं करा. हो आहे, हे एक पेट्रियार्की आहे आपल्याकडे. पण टचवूड म्हणजे आमच्या घरात तर तसं कधीच झालं नाहीये, रादर होणारही नाही. कारण मी आणि अदिती आम्ही खूप भक्कम आमच्या आईवडिलांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या मुली आहोत. पण आता ह्या पेट्रियार्कीला कसं करायचं यार, म्हणजे मलाही प्रश्न पडतो. कारण काय आहे ना की सासरच्या माणसांना दुखावून सुद्धा ती स्त्री काही करू शकत नाही. कारण मी असं म्हणत नाही की ती सासरची माणसं तिला त्रास देतील किंवा काय, पण त्यांना दुखावून सुद्धा ती बिचारी काही करू शकत नाही आणि अर्धा जीव इकडे जातो कारण आई वडिलांना काही हेल्प करू शकत नाही. तर मला असं वाटतं की एक गोष्ट आपण असं करू शकतो की जर सासरच्या माणसांशी तिने समजा समजवलं की काय परिस्थिती आहे आणि समजा तिने ओपनली हे ती त्यांच्याशी डिस्कस करू शकली
तर नथिंग लाईक इट. कारण मला वाटत नाही की अशी कुठलीही गोष्ट आहे आयुष्यात जी डिस्कस केल्याशिवाय किंवा एक फॅमिलीनी समजा आपण असं म्हणूयात की मैंने ठान लिया है की ओके ये फॅमिली को मैं साथ में लेके जाऊंगी, तर ते दृढ निश्चय केला ना तर मला नाही वाटत आहे की कुठली फॅमिली असं अपोज करेल. अर्थात प्रत्येकाच्या घरात जाऊन आपण त्यांना अर्थात जे नाही, वाटतं ते हो, करू मुद्दा शकत नाही. हाच आहे की फक्त मुलगा मला असो असं वाटतं मुलगी हा की दोघांना नवऱ्याला shared एकतर आधी responsibility. Shared शेअर्ड responsibility. रिस्पॉन्सिबिलिटी. दोघांची तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी की आई वडिलांना आणि सांभाळणं एक आपापलं. गोष्ट मला खूप जास्त वाटते इज दॅट लग्नाच्या आधी ना भाई हे सगळं डिस्कस करा हो. की प्रेमात पडलोय ग्रेट आहे, पण प्रेम फक्त प्रेम हे लग्नाला टिकवू शकत नाही. कारण जर कमावणारी मुलगी असेल, कमावणारा मुलगा असेल आणि तुम्ही दोघं एकत्र येऊन तुमच्या दोन्ही फॅमिलीजला एकत्र करू पाहताय, तर भाई टॉक अबाउट एव्हरीथिंग. मुलं हवी आहेत, नको आहेत, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज कशा असतील, आईवडिलांना, तुझ्या आईवडिलांना आपण किती पैसे ठेवायचे, माझ्या आईवडिलांना किती पैसे ठेवायचे, जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचं, नाही राहायचं, त्याचे तोटे, त्याचे फायदे, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये समजा तुम्ही राहिला तर त्याचे फायदे, त्याचे तोटे, हे डिस्कस करा. आणि मी मुलांना अगदी नम्रपणे हे सांगते की हे कुठेही इगोवर घेऊ नका. हे हम्म. तुमच्यासाठी चांगलं आहे. खरंय. The amount of divorce cases that have gone up, it is because there is no communication. हो. Communication हे मानव जातीला मिळालेलं एक अत्यंत सुंदर यंत्र आहे. वरदान आहे आपल्याला मिळालं. आपल्याला वरदान आहे जे मला असं वाटतं प्राणी करू शकत नाहीत. आपल्याला माइंड दिलंय, आपल्याला बोलायला शब्द आहेत आपल्याकडे, आपल्याला म्हणजे फक्त खा आणि कम्युनिटी वाढवा आणि काय जंगलात राहा असं नाही आहे. वी कम फ्रॉम अ कम्युनिटी, हो. वी फॉर्म्ड अ सोसायटी. सो ना ह्या सगळ्या गोष्टी इगोवर घेऊ नका. ह्या मुलांसाठी पण तितक्याच चांगल्या आहेत आणि गरजेच्या आहेत. हो. नंतर मग उगाच काहीतरी होऊन बसणार, मग तुम्ही डोक्याला हात लावणार आणि नको नको ते तुमची फॅमिली बघणार, त्यांची फॅमिली कशाला पाहिजे भाई. हम्म, हम्म. खरंय. बोलून विषय सॉल्व्ह होतात आणि होतातच. हो, हो. म्हणजे मी खूप माझ्या डोळ्यात देखत असे खूप एक्झाम्पल्स आहेत जे कम्युनिकेशन नसल्यामुळे ऍक्च्युली इगो येतो. हो. असं कसं केलंस तू? अरे भाई कम्युनिकेट केलं होतं ना आधी. ओ अच्छा हा तू सांगितलं होतंस भाई. सो कम्युनिकेशन दॅट्स द की. व्हॉट इज अमृता कोर, म्हणजे तुझी कोर पर्सनॅलिटी काय? म्हणजे कारण आता तर आम्हाला जी अमृता या हा, पॉडकास्ट मध्ये दिसलीये. दिसली ही खूप वेगळी आहे. हो. प्रचंड प्रेम करणारी, प्रचंड वल्नरेबल, वल्नरेबल. खूप खूप वल्नरेबल. म्हणजे मी खूप दाखवते की मी अशी आहे तशी आहे वगैरे. आतून माझं तर असं होत असतं. पण मी खूप वल्नरेबल आहे. विथ पीपल दॅट आय लव्ह अँड आर देअर इन माय लाईफ मी प्रचंड वल्नरेबल आहे. आणि माझ्याच्याने ना ते सोडवत नाही कधी कधी. म्हणजे ठीक आहे लेट गो वगैरे मी सगळं म्हणते सोशल मीडियासाठी, पण माझी लोक असतात ना भाई ती मला सोडवतच नाही. आणि तू जर मी म्हंटल की तू माझा आहेस किंवा तू माझा आहेस ना, संपला. तू खून कर, मला काही फरक पडत नाही. तू मेरा है. एकदम पॅशनेट. व्हेरी खाईन तर तू पाशी नाही. नाहीतर उपाशी. म्हणजे चुकीचं बसतोय पण ठीक आहे. लक्षात आलं. पण तसं आहे हा. पण खूप तसं आहे माझ्या लोकांसाठी. म्हणजे सोना आहे किंवा माझी बहीण आहे, माझी पोरं आहेत, माझी मम्मी एक्स्ट्रीमली प्रोटेक्टिव्ह, एक्स्ट्रीमली. आणि सनाया फॉर दॅट मॅटर ऑल्सो. म्हणजे नाहीच, माझी माणसं समथिंग एल्स. तुझ्या करिअर मधल्या 2 गोष्टी ज्या आम्हाला ऑडियन्स म्हणून माहिती आहेत त्या प्रॉमिनंटली, एक आहे डान्स आणि एक म्हणजे ऍक्टिंग. तुझ्यासाठी काय गोष्ट जवळची आहे? म्हणजे कदाचित खूप क्रिटिकल प्रश्न आहे किंवा सोपा आहे असू शकेल. माझ्यासाठी डान्स इज समथिंग दॅट कम्स नॅचरली टू मी. खूप नॅचरली. मी कधी कुठलं प्रशिक्षण घेतलं नाहीये. मी आत्ता कथ्थकच्या परीक्षांना बसतेय वगैरे. बट इट इज डान्स इज प्युअर अमृता. शी इज एनर्जी, शी इज पॅशन, कधी न थकणारी, कधी न विझणारी. हम्म. सो डान्स फॉर शुअर. ऍक्टिंग इज अगेन कारण तो एक रोल तुम्हाला दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डिरेक्टरच्या मार्गदर्शनाखाली सगळं करता आणि इट्स अ टीम वर्क. मला असं वाटतं ऍक्टिंग. हो. डान्स इज प्युअर मी.
ते आतूनच येतं. Fearless. त्यासाठी तुला की काम करावं लागेल. फिअरलेस काम करावं लागतं. मी मेहनत करतेच अर्थातच, कारण ते एफर्टलेस दिसायला. पण बरोबर. द लाईव्ह फायर दॅट यू सी मी ऑन स्टेज ना, हम्म. दॅट इज कोर मी, दॅट इज प्युअर मी. वाव. या त्याच्यात काहीच मिलावट नाही. आर्टिस्ट, कलाकार अमृता आणि व्यक्ती अमृता ही अशी त्याच्यामधली रेषा काय आहे? का ती कधी-कधी अशी त्या merge होते? वेगवेगळ्या आहेत का का एकच आहेत? एकत्रच आहेत? आता वेगवेगळं व्हायला लागतं, म्हणजे ते शिकली आहे मी. हम्म. ओके. आधी आय वॉज लाईक दिस लाईव्ह फायर, म्हणजे ऍक्टिंगमध्ये पण तेच आणि डान्समध्ये पण तेच आणि मग सगळीकडे आपण सगळं असं सगळं मनातलं सगळं बोलून टाकायचं. आता मी जरा हातचं राखून ठेवते बाबा. हम्म, हम्म. आता सगळ्यांसमोर मी तशी नसते. आता मी खूप हातचं राखून ठेवते आणि मला नाही आवडत आता माझ्या पर्सनल गोष्टी काय चौकात येऊन लोकांनी डिस्कस करायला. सो माझं असं ठीक आहे, ओके, तुला हे वाटतं का माझ्या ग्रेट. इफ आय डोंट केअर अबाउट यू, मी तुला एक्सप्लेन पण नाही करायला जाणार. तुला सोड, ग्रेट, येस, ॲब्सोल्युटली मी अशीच आहे. तुला काय डायन म्हणायचं म्हण बाबा. No, काहीच हरकत नाही. नो नो अमृता, यू आर लाईक दिस आणि हो येस 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 ॲब्सोल्युटली करेक्ट. एक्सप्लेन पण नाही करायला जात मी. एक्सप्लेन पण नाही करायला जात. मला सांग, कुठेतरी एस्पेशली ज्या फिमेल स्टार्स असतात त्यांच्यावरती सतत सुंदर दिसण्याचं दडपण आहे का? म्हणजे असं असतं ना की पुरुषांसाठी ना विशीतला जो ऍक्टर असतो त्यांनी वेगळं दिसायचं असतं, तिशीतला असतो त्यांनी जरा वेगळं दिसायचं होतं. आता शाहरुख खान आणि हे सगळे जे सुपरस्टार्स आहेत किंवा सगळ्यांनी सेमच सेमच दिसायचं आहे. असतं. सेमच हा, दिसायचं दिसायचं. असतं हा. यार. आणि साठीत पण सेमच दिसायचं नाही, पण साठीत पण त्यांना असे ग्रे बियर्ड हो, छान दिसतं. म्हणजे चालते. सुनील शेट्टींचा जो आत्ता लुक आहे तो Oh, सेक्सी कडक दिसतो. look आहे त्यांचा तो. ते दॅट इज फाईन, पण स्त्रियांसाठी तसं नाही. नाहीये. अगेन पेट्रियार्की. कारण स्त्रीच्या सौंदर्याची परिभाषा ना ही ऑलरेडी डिफाईन्ड आहे. किती 20 वर्षाची, 25 वर्षाची, मग स्किन अशी पाहिजे, मग तिची फिगर एक एक काही क्रमांकांमध्ये बसली पाहिजे वगैरे वगैरे. बट त्रासदायक आहे ते. पण तुम्ही मला सांगा पुरुष म्हणून की डू यू थिंक की इज इट चेंजिंग राईट नाऊ? डू यू थिंक इट्स चेंजिंग? फॉर अस येस. म्हणजे मला शेफाली शाह हे तेवढ्याच सुंदर दिसतात, नीना गुप्ताही तेवढ्याच सुंदर दिसतात आणि त्या जर लीड असतील तर मला डेफिनेटली बघायला आवडेल, आम्हाला डेफिनेटली. पण अगेन युअर डेफिनेशन ऑफ अ वुमन विच यू वुड लाईक टू सी इज व्हेरी डिफरंट फ्रॉम हिज डेफिनेशन ऑफ अ वुमन. ॲब्सोल्युटली. कळलं का? पण आता तेच झालंय ना की बिकॉज हे स्टँडर्ड्स इतके बोलले गेलेत ना, ते बिंबवले गेलेत. Not every man wants a woman which maybe how you want a woman is not the way you want a woman. Correct आहे की नाही? पण ते इतके ते स्टँडर्ड्स बिंबवले गेलेत आणि इतकं आता ना सोशल मीडियामुळे ना इथे आलंय जग इथे. ते लांबच होत नाही यार. त्याच्यामुळे पीपल इफ दे सी पोर्स ऑन युअर नोज, इफ दे सी अ स्पेस इन युअर टीथ, दे डोंट लाईक इट. इफ दे सी कोर्स हेअर, दे डोंट लाईक इट. तर हे सौंदर्याचं ही सौंदर्याची परिभाषा नाहीये असं त्यांना वाटतं, कारण ते बिंबवलं गेलंय. कारण ते पेट्रियार्कल सोसायटीमध्ये इतकं वर्षानुवर्ष डेकेड्स आणि डेकेड्स सांगितलं गेलंय. पण आय एम शुअर की राईट नाव इट इज चेंजिंग. अर्थात माझं तुम्ही जर का विचाराल की फॉर मी, एकतर आमच्या घरात मला कधीच सांगितलं गेलं नाही की मी सुंदर आहे. काय सांगतेस? मला कधीही सांगितलं गेलं नाही की मी सुंदर आहे. माझ्या पायावरती एका ऍक्सिडेंटमुळे एक मोठा डाग आहे. त्याच्यामुळे माझ्या भावंडांनी मला कुरूप असं नाव ठेवलं होतं लहानपणी. काय कुरूप पाय तुझा, काय कुरूप पाय तुझा, हेच ऐकलंय मी लहानपणी. सो माझ्या डोक्यात ध्यानी मनी पण नाहीये की मी सुंदर आहे. जेव्हा पहिल्यांदा मी 3:30च्या ऑडिशनला गेले होते तेव्हा मला कोणीतरी म्हटलं होतं की तू सुंदर आहेस. माझं संजय जाधव म्हणाले होते तू खूप सुंदर आहेस म्हणून. असं झालं माझं. एकतर मी सुंदर आहे हे मी स्वतःला म्हणत नाही, कारण मी आत्ता इथे बसल्या बसल्या माझे फ्लॉज तुम्हाला सांगू शकते. इट इज जस्ट हाऊ यू कॅरी युअर सेल्फ, दॅट्स इट. वाव,
खूपच महत्वाचं आहे. म्हणजे हाऊ यू कॅरी युअर मी तुला सांगू शकते की आमचं नाक कसं आहे. आमच्या घरात सगळ्यांची नाकं एकसारखी आहे. मी तुला सांगू शकते की माझी लेफ्ट साईड जी आहे ती कशी आहे राईट साईड पेक्षा. मी तुला सगळं सांगू शकते. बट आमच्या घरात आम्हाला कधीच आम्ही सुंदर आहोत हे सांगितलं गेलं नाहीये अँड आय एम ग्लॅड. कारण ते कधी माझ्या डोक्यात गेलं नाहीये. कारण हे फेड होणार आहे बाबा. हे फेड होणार आहे. पण जर का तू माझ्याबरोबर बसून कॉफी प्यायलास तर मी तुला हे सांगू शकते की मी तुला प्रेमात पाडू शकते. एवढं मात्र कॉन्फिडन्स. लास्ट क्वेश्चन, तुझी आई तुला कसं डिस्क्राईब करेल? वा. माझी आई जेव्हा ती घरात गाऊन मध्ये असते तेव्हा वेगळ्या पद्धतीने डिस्क्राईब करते. पण मी तिचा श्वास आहे. हो. शी इज लाईक की माझी अम्या इज एव्हरीथिंग. ती माझा मुलगा आहे, ती माझी मुलगी आहे, ती माझा बाप आहे आणि आता ती माझी बहीण पण आहे. सो म्हणजे माझ्या आईची जी अम्या आहे, शी कॅन डू एनिथिंग इन दिस वर्ल्ड. या मला ती ह्याच ह्याच्यावरती मी लगेच जम्प करतोय. तुझी जी 16 वर्षाची पुतणी आहे ती कशी तुला डिस्क्राईब करेल? कोण सनाया? हा. Amu Maushi, my Amu Maushi is extremely possessive, and my Amu Maushi is somebody who just will not take no for an answer, and my Amu Maushi just loves me totally and madly, and she will always stand with me. मला हिला तुझ्यासोबत भेटायचंय. Oh my God, सनायाला कधी पण. Oh my God, Amu Maushi अशी येते फुल ऑन बँड राईट. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूपच मजा आली. खूप मजा आली. म्हणजे या, मला पण खूप असा मजा आली. कुठे जात आला एपिसोड, पण मजा आली. हो, नाईस. थँक्यू. वी गॉट टू सी अ व्हेरी डिफरंट अमृता. वी ऑलवेज लव्ह दॅट की ज्या वेळेस असा कोणीतरी माणूस फोडायला मिळतो आणि जरा आज जाऊन काहीतरी वेगळं सापडतं, असं खूपच मस्त. आणि मी पण फुटायला एकदमच रेडी होते. मला काहीच प्रॉब्लेम नाही. Yes. पण नवीन माणूस डिस्कवर करणं ही मजा आहे आमची. हो, क्या बात आहे. पण मला पण खूप मजा आली. खूप वेगवेगळे प्रश्न. आय थिंक वी स्टार्टेड ऑफ, मला पण कळलं नाही की आपण कसं स्टार्ट ऑफ केलं आणि मी म्हटलं अरे बापरे हे मी सगळं काय बोलतेय. हा विषयच नव्हता बोलायचा असं झालं होतं मला. हा पण तू प्रेमात बोललास मला. कमॉन्स अरे पुणेकर्स. तू नाही आहेस मग तू कुठला आहेस? चांगली. ओ सांगलीकर्स. ओके. चलो, थँक्यू सो मच. Thank you, यार, thank you. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. जो काही तुमचा फीडबॅक आहे खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. आणि अमुक तमुकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आम्ही रेग्युलरली बघतो, जवळपास 50-55% लोक सबस्क्राईब केलेली बघतात आणि अजूनही 40-45% असा ऑडियन्स आहे जो कॉन्टेंट बघतो पण सबस्क्राईब करत नाही. असं हे बघा, तुम्हाला अमू आवडत असेल तर अमुक तमुकला प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज, लेट्स डू दिस. क्या क्या बात बात आहे. आहे. कसे 2-3 लाख पडले पाहिजे आता. पडा यार, नाही तर माझी इज्जत जाईल. थँक्यू. थँक्यू. लो बसावा. लो बसावा. थँक्यू. लोभ असावा.